वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. आतापर्यंत आपण 4 रिएजंट सोबत अमाइनच्या केमिकल रिएक्शन्स पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला 5व्या रिएजंट सोबतच्या रिएक्शन्स पाहायच्या आहेत अमाइनच्या. तो आहे नायट्रस ऍसिड. तो कोणता आहे? नायट्रस ऍसिड, HNO2 नायट्रस ऍसिड ज्याला आपण म्हणतो. तर नायट्रस ऍसिडच्या रिएक्शन्स प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन सोबत वेगवेगळ्या रिएक्शन्स आहेत. आणि म्हणून मला म्हणायचंय या रिएक्शन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम JEE, नीट आणि CET साठी तेवढ्याच महत्त्वाच्या. खूप मोठ्या रिएक्शन्स आहेत. माझं पहिल्यापासून तुम्हाला सांगणं आहे की आजच्या रिएक्शन्स सगळ्या रिएक्शन्स तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. ओके, चला आपण पाहूया ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. आता नायट्रस ऍसिड काय असतं तर पहा, नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला मी असं म्हणतो पहा, ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. तर नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला सांगणारच आहे तुम्हाला. चला, किंवा आपण असं येऊ शकता, रिएक्शन ऑफ नायट्रस ऍसिड, रिएक्शन ऑफ नायट्रस ऍसिड विथ अमाइन्स. ओके, सांगतोय तुम्हाला नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला. तर नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला आहे HNO2. कोणता फॉर्म्युला आहे तर HNO2. मी सांगतोय, चला. हा, नायट्रस ऍसिड, ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. HNO2 इज नायट्रस ऍसिड, नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला कोणता आहे? HNO2 इज अ नायट्रस ऍसिड which is highly unstable, which is highly unstable. तो कसा असतो? which is highly unstable. hence it is prepared in situ condition. कोणती कंडिशन? in situ, ion SITU, in situation condition, in situ condition. इथे तुम्ही in situ during reaction. त्या गोष्टी लक्षात ठेवा. ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन पाहायचंय. पण नायट्रस ऍसिडचा काय फॉर्म्युला आहे तर पहा, HNO2. कोणता दिसतोय तुम्हाला? पहा, क्लिअर. HNO2 नसेल दिसत, आणखी क्लिअर काढण्यासाठी प्रयत्न करतो मी. पहा, हा HNO2. हा, HNO2 इज अ नायट्रस ऍसिड. त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत? इट इज हायली अनस्टेबल. तो कसा असतो? हायली अनस्टेबल. आणि हायली अनस्टेबल असल्यामुळे तो इन सिटू कंडिशन मध्ये तयार केला जातो. रिएक्शन चालू असताना तो तयार केला जातो. आणि तो तयार करण्यासाठी काय वापरलं जातं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, NaNO2 सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl. पहा इथं काय सांगतो तर सोडियम नायट्राइट. NaNO2 म्हणजे काय? सोडियम नायट्राइट. कोणतं? सोडियम नायट्राइट आणि HCl ची रिएक्शन होऊन, पहा इथं पहा, NaNO2 आणि HCl. तर मला म्हणायचंय हा H आणि हा NO2 तयार होतं HNO2 नायट्रस ऍसिड. आणि हे Na आणि इकडचं Cl मिळून तयार होतं NaCl. आणि काय तयार होतं तर NaCl. HNO2 म्हणजे काय? नायट्रस ऍसिड. इथे लिहितो मी. चला, हा लिहितो मी, नायट्रस ऍसिड. कोणता? नायट्रस ऍसिड. तो कसा आहे? अनस्टेबल आहे. तो कसा आहे? अनस्टेबल. आणि NaCl म्हणजे काय तर सोडियम क्लोराइड. कोणतं? सोडियम क्लोराइड. ओके, चला, एका मार्कासाठी हाऊ नायट्रस ऍसिड इज प्रिपेअर्ड, किंवा नायट्रस ऍसिड कशापासून तयार केलं जातं तर नायट्रस ऍसिड इज ऑब्टेन्ड फ्रॉम रिएक्शन बिटवीन सोडियम नायट्राइट and dilute hydrochloric acid. It gives nitrous acid and NaCl. रिएक्शन बॅलन्स आहे का ती पहा बरं. NaNO2 आणि HCl. सोडियम इकडे एक आहे, इकडे नायट्रोजन एक, इथं ऑक्सिजन 2, इथं हायड्रोजन 1, इकडे हायड्रोजन 1, इकडे Cl 1, इकडे पण एक Cl. ओके, ही रिएक्शन बॅलन्स आहे. लक्षात ठेवा, एक मुद्दा सांगतोय. नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला HNO2 आहे. नायट्रस ऍसिड हा अनस्टेबल आहे, तो रिएक्टिव्हही आहे. मग तो कसा तयार केला जातो तर तो तयार केला जातो सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl च्या रिएक्शननं. ओके, तयार होतं नायट्रस ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NaCl. आपल्याला रिएक्शन्स ह्याच्या रिएक्शन्स पाहिजेत अमाइन सोबत. ओके, मी सांगतोय का पहा. आपण आज पाहणार आहोत ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. मी सुरुवातीला सांगितलं नायट्रस ऍसिड हा
प्रायमरी अमाइन सोबत, सेकंडरी अमाइन सोबत आणि टर्शियरी अमाइन सोबत वेगवेगळे प्रोडक्ट दाखवतो. तो वेगवेगळे प्रोडक्ट दाखवतो. त्याचबरोबर अलिफॅटिक सोबत वेगळं, ॲरोमॅटिक सोबत वेगळं. म्हणून नायट्रस ऍसिड शो डिफरंट प्रोडक्ट विथ 1 degree aliphatic aromatic, 2 degree aliphatic aromatic and 3 degree aliphatic and aromatic. Hence nitrous acid is used to distinguish 1 degree, 2 degree and 3 degree amine between them. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन डिस्टिंग्विश करण्यासाठी जसं मागच्या लेक्चर मध्ये आपण असायलेशन रिएक्शनची मदत घेतो, तसं या रिएक्शन मध्ये नायट्रस ऍसिड वापरून देखील प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन हे वेगळे आहेत असं सिद्ध करता येतं. चला रिएक्शन्स पाहायचे आहेत. मला हे मोडावं लागेल कारण रिएक्शन बसल्या पाहिजेत. ओके, एवढं दिलं. इथं बसेल का पाहू दे मला. तर बसणार नाही, तर एवढं मोडतोय मी. ओके, ह्या गोष्टी लक्षात तुमच्या. नायट्रस ऍसिड इज व्हेरी हायली अनस्टेबल. ओके, ह्या गोष्टी मी मोडतोय त्याचं कारण मला आता रिएक्शन लिहायला सुरुवात करायची आहे. आता पहा इथे पहा. इथं घेतोय मी कोनिकल फ्लास्क. अगोदर मी असं म्हणतोय ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. इथं घेतोय ए प्रायमरी अमाइन. कोणतं घेतोय? प्रायमरी अमाइन. एक शब्द लिहू का? नायट्रस ऍसिड react differently. Nitrous acid react differently with 1 degree, 2 degree and 3 degree amines. With 1 degree, 2 degree and 3 degree amines. ओके, त्यातलं पहिला घेतोय कोणता? तर हे घेतोय मी प्रायमरी अमाइन. रिएक्शन्स विथ प्रायमरी अमाइन. कोणासोबत रिएक्शन? तर प्रायमरी अमाइन्स सोबत. पहा मी काय टाकतो. नायट्रस ऍसिड रिएक्ट डिफरंटली विथ 1 degree, 2 degree and 3 degree amines. त्यातलं अगोदर आपण पाहू ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन प्रायमरी अमाइन. ओके, ऑन प्रायमरी अमाइन इथे टाकलं मी. आता इथं मी घेतोय अलिफॅटिक अमाइन. इथं काय घेतोय विद्यार्थी मित्रांनो? इथं पाहतोय अलिफॅटिक अमाइन्स घेतोय. अलिफॅटिक 1 degree अमाइन. चला, अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. कोणतं? अलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स घेतोय. अलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. काय रिएक्शन होते ते मी तुम्हाला सांगतोय. पहा इथं मी घेतोय तो कोनिकल फ्लास्क. कोणता फ्लास्क घेतोय तुम्ही? हा घेतोय. चला, कोनिकल फ्लास्क. किंवा त्याऐवजी मला सांगायचं ते पहा इथं. ते असं घेऊ. मी इथं बिकर घेतोय. काय घेतोय पहा इथं घेतोय मी बिकर घेतो. त्यात मी टेस्ट ट्यूब घेतो. टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचे पहा. तर या टेस्ट ट्यूब मध्ये मला 1 degree अलिफॅटिक अमाइन घ्यायचे. 1 degree अलिफॅटिक अमाइन. मी अगोदर जनरल रिएक्शन दाखवतो. काय दाखवतो? जनरल रिएक्शन. यामध्ये काय घ्यायचं? RNH2 घ्यायचं. काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो? RNH2. R म्हणजे काय? तर R म्हणजे अलिफॅटिक. R म्हणजे काय? अलिफॅटिक. RNH2. ओके, नंतर दुसरं एक बिकर घेतोय. पहा मी काय सांगतो. तर दुसरं एक बिकर घेतो. दुसऱ्या बिकर मध्ये आणि हे जे पहिलं बिकर घेतलं, त्या पहिल्या बिकर मध्ये टेस्ट ट्यूब घेतली. त्या टेस्ट ट्यूब मध्ये RNH2 घेतलं. मी इथे लिहितोय पहा RNH2. काय लिहितोय पहा? RNH2. ओके, प्रायमरी अमाइन. हे आहे प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. अगोदर जनरल रिएक्शन. प्रायमरी अलिफॅटिक अमाइन घेतलं. नंतर या दुसऱ्या बिकर मध्ये आणि हे बिकर जे पहिले घेतलंय यात बर्फ घ्यायचं बरं का. यात काय घ्यायचं आपल्याला? बर्फ घ्यायचा. काय घ्यायचं? तर बर्फ. हे काय आहे? हे आईस आहे. आईस कोल्ड कंडिशनला ही रिएक्शन होते. आणि दुसरं जे आहे, दुसरं मी जे घेतोय, चला दुसरी एक टेस्ट ट्यूब घेतोय. असं सांगतो, दुसरं बिकर न घेता मी घेतो टेस्ट ट्यूब. काय घेतोय पहा? दुसरी एक टेस्ट ट्यूब घेतली. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये मला मिक्सचर घ्यायचंय. काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो? मिक्सचर. ते कोणतं मिक्सचर घ्यायचंय? NaNO2 सोडियम नायट्राइड आणि डायल्यूट HCl. आणि काय? डायल्यूट HCl. टेस्ट ट्यूब नंबर 1. ही टेस्ट ट्यूब नंबर किती आहे? टेस्ट ट्यूब नंबर 1. टेस्ट ट्यूब नंबर 1 मध्ये सध्या काय घेतलं मी? RNH2 म्हणजे काय पहा बरं? RNH2 म्हणजे काय? प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. त्यानंतर दुसरी टेस्ट ट्यूब घेतली. या टेस्ट ट्यूब मध्ये काय गेलो? NaNO2 आणि डायल्यूट HCl. सोडियम नायट्राइड आणि डायल्यूट HCl. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरची टेस्ट ट्यूब आहे. नंतर मी असं म्हणतोय या टेस्ट ट्यूब मध्ये जे NaNO2 आणि डायल्यूट HCl आहे ते या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचे. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मधलं सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl हे मिक्सचर पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं. काय रिएक्शन होते तुम्ही पहा. NaNO2 आणि डायल्यूट HCl जर याच्यात टाकलं तर हे बर्फामध्ये ठेवलेलं बिकर
बर्फ ठेवलेलं बिकर आणि त्याच्यात टेस्ट ट्यूब आहे. तुम्ही असंही म्हणू शकता. तुम्हाला बिकर माहिती आहे, हे बिकर घेतलं आपण, ह्या बिकर मध्ये बर्फ टाकायचा, यामध्ये प्रायमरी अलिफॅटिक अमाइन घ्यायचं, मिथिल अमाइन घ्या, इथिल अमाइन घ्या. ओके, एक्झाम्पल ठेवलं, इथिल अमाइन घेतलं, नंतर यात काय टाकायचं तर NaNO2 आणि डायल्यूट HCl यात आपल्याला टाकायचे. काय होईल मी रिएक्शन सांगतो, काय होईल ती रिएक्शन मी सांगतो पहा. ओके, ही रिएक्शन आईस कोल्ड कंडिशनला होईल. कोल्ड कंडिशनला RNH2 प्रायमरी अमाइन ची रिएक्शन होते NaNO2 पहा, NaNO2 आणि डायल्यूट HCl सोबत इन कोल्ड कंडिशन. कोणत्या कंडिशनला विद्यार्थी मित्रांनो? इन कोल्ड कंडिशन. कोल्ड याचा अर्थ काय तर 273 ते 278 केल्विन कंडिशनला, 273 ते 278 केल्विनला प्रायमरी अलिफॅटिक अमाइनची रिएक्शन सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत होते. विद्यार्थी मित्रांनो पहा, NaNO2 आणि HCl यांची आपसात रिएक्शन होते. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण प्रायमरी अमाइन घेतलं, नंतर या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर आपण ओतणार आहोत. तर NaNO2 आणि HCl ची रिएक्शन होऊन इथं HNO2 नायट्रस ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NaCl तयार होतो. हा नायट्रस ऍसिड आहे. कोणता? नायट्रस ऍसिड. ह्या दोघांपासून नायट्रस ऍसिड तयार होतं. ते नायट्रस ऍसिड या प्रायमरी अलिफॅटिक अमाइन सोबत रिएक्ट होतं आणि इथं तयार होतं Rn ट्रिपल बॉन्ड RnCl-. इथं पहा मी काय सांगतो, प्रायमरी अलिफॅटिक अमाइनची रिएक्शन सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत होते. इथं तयार होतं Rn2Cl. याचं नाव आहे अल्किल डायअझोनियम क्लोराइड नावाचा हा सॉल्ट तयार होतो. अल्किल डायअझोनियम सॉल्ट हा तयार होतो आणि हा हायली अनस्टेबल असतो. हा कसा असतो? हायली अनस्टेबल कंपाऊंड असतो. ओके, आणि बाय प्रोडक्ट काय असेल बरं? बाय प्रोडक्ट काय असेल तुम्हाला सांगता येईल का? तर पहा, RNH2 आणि NaNO2 आणि HCl ची रिएक्शन जर झाली तर शिल्लक काय राहिलं ते तुम्ही शोधू शकता. इथं 2 HCl चे मॉलिक्यूल लागतात. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पहा इथं तयार होतं NaCl आणि 2 H2O चे मॉलिक्यूल. NaCl आणि 2 H2O चे मॉलिक्यूल हे तयार होतात. पहा का, ही झाली ही 2 स्टेप रिएक्शन आहे. तुमच्या पुस्तकात इथपर्यंत दिलंय, पण मी पुढे जाऊन सांगतो. त्यामध्ये पहा, प्रायमरी अलिफॅटिक अमाइन ला जर आपण सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत रिएक्ट केलं, कोणत्या कंडिशनला? कोल्ड कंडिशनला, म्हणजेच 273 ते 278 केल्विन, म्हणजेच 0 ते 5 डिग्री सेल्सिअसला NaNO2 आणि HCl पासून तयार होणारं नायट्रस ऍसिड हे या प्रायमरी अमाइन सोबत रिएक्ट होतं, तयार होतं Rn ट्रिपल बॉन्ड NCl-. त्याला आपण म्हणतो अल्किल डायअझोनियम सॉल्ट. आणि हेच कसं लिहू शकता पहा, मी तुम्हाला असंही सांगतो, त्याला तुम्ही असंही लिहू शकला असतात Rn2+Cl-. पण हे N कसं असतं ते समजण्यासाठी Rn ट्रिपल बॉन्ड NCl-. यातला मी असं म्हणेल की नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, या प्रकार तयार झाला. अल्किल डायअझोनियम क्लोराइड तयार झालं या टेस्ट ट्यूब मध्ये तयार झालं. आता सांगतो ते पहा. टेस्ट ट्यूब घेतली आपण, टेस्ट ट्यूब मध्ये प्रायमरी अमाइन घेतलं, अलिफॅटिक अमाइन घेतलं, नंतर बर्फ असलेल्या बीकर मध्ये ठेवलं. त्याच्यात काय टाकलं आपण? सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl. सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl ची रिएक्शन ह्या प्रायमरी अमाइन सोबत होते आणि प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन कशात होतं? अल्किल डायअझोनियम क्लोराइड मध्ये होते. अल्किल डायअझोनियम क्लोराइड मध्ये. आता ही जी अल्किल डायअझोनियम क्लोराइड तयार झालेली टेस्ट ट्यूब आहे, तीच पहा मी इकडे घेतोय, तीच टेस्ट ट्यूब ज्यामध्ये अल्किल डायअझोनियम क्लोराइड तयार झालेला आहे. काय? Rn2Cl. अल्किल डायअझोनियम क्लोराइड तयार झालेली टेस्ट ट्यूब. त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचं? आपल्याला पाणी टाकायचे. काय टाकायचंय? पाणी टाकायचं आणि त्याला बॉईल करायचं. पाणी टाकायचं आणि त्याला काय करायचं? बॉईल करायचं. काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. ही पहिली स्टेप आहे, आणि स्टेप सेकंड काय पहा, तयार झालेलं ते लिहायचं Rn ट्रिपल बॉन्ड NCl-. ओके, याचं नाव माहिती आहे. याला कोणासोबत बॉईल करायचं? तयार झालेल्या अल्किल डायअझोनियम क्लोराइडच्या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी टाकायचं, ते बाहेर काढायची टेस्ट ट्यूब. काय करायची? टेस्ट ट्यूब बाहेर काढायची. ठीक आहे, ही टेस्ट ट्यूब आहे, ही आपण अशी बाहेर काढणार. नंतर त्याला आपल्याला काय करायचंय? हीट करायचं आहे. काय करायचंय? पाणी टाकून हीट करायचं. आणि पाणी टाकून हीट केलं, तुम्हाला पाण्याचा फॉर्म्युला माहिती आहे H2O. ओके, पाण्याचा फॉर्म्युला माहिती आहे H2O.
अल्किल डायझोनियम क्लोराईडला जर आपण पाण्यासोबत हीट केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे वॉटर हा पोलार रिएजंट आहे. एच आणि OH बॉन्ड तुटतो. हा OH या R ग्रुप वरती अटॅक करतो. कशावरती? या R ग्रुप वरती अटॅक करतो आणि इथला हा बॉन्ड तुटतो. RN बॉन्ड तुटतो आणि ह्या R ला हा OH जॉईन जर झाला तर ROH तयार होतो आणि हा नायट्रोजन बॉन्ड जर तुटला तर हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन यांच्यापासून निघून जातो तो नायट्रोजन गॅस आणि बाय प्रोडक्ट काय तो वॉटर मधला H+ आणि इकडचा Cl-. तर विद्यार्थी मित्रांनो हे H आणि हे Cl मिळून तयार होतं HCl. काय तयार होतं बाय प्रोडक्ट? HCl तयार होतं. ROH हा कोणाचा रिप्रेझेंटेशन आहे बरं? तर ROH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल. हे कोणाचं रिप्रेझेंटेशन आहे? तर हे आहे अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन. मग काही तुमच्या लक्षात आलं का? तर पहा मी सांगतो ते. मी असं म्हणतोय वेन 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. नीट ऐका मी काय सांगतो. वेन 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन इज रिएक्ट विथ सोडियम नाइट्राइट and dilute HCl in cold condition at 273 to 278 Kelvin, it gives alkyl diazonium chloride, alkyl diazonium salt, which is highly unstable, which on alkyl diazonium salt, which on boiling with water gives corresponding 1 degree alcohol किंवा gives corresponding alcohol. मी काय म्हणतोय? gives corresponding alcohol with liberation of nitrogen gas and byproduct hydrochloric acid. अशा प्रकारची रिएक्शन आहे. NaNO2 आणि HCl पासून मोर रिएक्टिव्ह काय तयार होतं? तर नायट्रस ऍसिड तयार होतं. म्हणून तुम्हाला असंही दिलेलं असतं प्रायमरी अमाइन इज react with nitrous acid in cold condition gives alkyl diazonium salt. Alkyl diazonium salt which on boiling with water gives corresponding alcohol with liberation of nitrogen gas. कोणता गॅस लिबरेट होतो? नायट्रोजन गॅस. ही कोणती रिएक्शन आहे? तर ही आहे जनरल रिएक्शन. इट इज अ टू स्टेप रिएक्शन. आता मी एक्झाम्पल घेतो. ही जनरल रिएक्शन झाली. आता पहा एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल नंबर 1. मला सांगा प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल द्या बरं. अलिफॅटिक कोणतं? तर मी तर असं म्हणतो ह्या R च्या ऐवजी मी घेतो C2H5NH2. आता तुम्ही मला सांगता माझा प्रश्न आहे तुम्हाला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन इथिल अमाइन. तर तुमचं उत्तर काय असेल? तर तुमचं उत्तर या रिएक्शनच्या भाषेमध्ये आलं पाहिजे. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन इथिल अमाइन. तर रिएक्शन पहा. इट इज अ टू स्टेप रिएक्शन. पहा इथिल अमाइनचा फॉर्म्युला कोणता? इथिल अमाइनचा फॉर्म्युला CH3CH2NH2. हा कोणता आहे? हा इथिल अमाइन आहे. हा कोणता आहे? तर हा इथिल अमाइन आहे. तो झाला 1 डिग्री अमाइन. हा कोणता? तर 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. हा 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. आणि विद्यार्थी मित्रांनो मला आणखी सांगायचं त्याचं आयुपीएच नेम काय बरं? त्याचा आयुपीएच नेम काय? ओके हा इथिल अमाइन कॉमन नेम झालं. त्याचा आयुपीएच नेम काय? तर त्याचा आयुपीएच नेम आहे इथॅन अमाइन. कोणतं? इथॅन अमाइन. इट इज अ 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. अलिफॅटिक म्हणजे हे अल्किल ग्रुप असतो. when ethyl amine is react with sodium nitrite and dilute HCl in cold condition 273 ते 278 केल्विन. सांगा बरं वरच्या रिएक्शन कडे बघून काय होतं? तर CH3CH2NH2 ethyl amine is react with sodium nitrite and dilute HCl. या दोघांपासून मोर रिएक्टिव्ह काय तयार होतं? HNO2 नायट्रस ऍसिड तयार होतं. ते नायट्रस ऍसिड इथिल अमाइन सोबत रिएक्ट होतं आणि तयार होतं CH3CH2. पहा CH3CH2 हा N आणि इकडचा N असं तयार होतं. N ट्रिपल बॉन्ड N इथं प्लस. ओके आणि इथं Cl मायनस. CH3CH2N ट्रिपल बॉन्ड NCl नाव सांगतो काय असेल तर. आणि बाय प्रोडक्ट कोणता? NaCl. पहा ना इथला काय राहिलं शिल्लक? इथला Na आणि 2 HCl मधला 1 Cl. इथला Na आणि इथला Cl तयार होईल NaCl. आणि नंतर यातले 2 H पहा HCl मध्ये 2 H. ओके आणि इथला एक O H2O.
तसंच इथले 2 H आणि इथला एक शिल्लक राहिलेला O मिळून तयार होतात 2 H2O चे मॉलिक्यूल. किती? 2 H2O चे मॉलिक्यूल. When ethylamine is react with sodium nitrite and dilute HCl in cold condition it gives, याचं नाव सांगते तुम्हाला. हा ग्रुप कोणता आहे तर हा आहे इथिल. 2 नायट्रोजन म्हणजे डायआझो, इथिल डायआझोनियम आणि त्याच्यासोबत Cl मायनस क्लोराईड, इथिल डायआझोनियम क्लोराईड. हा सॉल्ट तयार झाला. काय तयार झाला? हा सॉल्ट तयार झाला. आता इथं जर आपण इथिलामाइन घेतलं, when ethylamine is react with nitrous acid it gives ethyl diazonium chloride. आणि तयार झालेला इथिल डायआझोनियम क्लोराईड मध्ये जर आपण पाणी टाकलं, काय टाकलं आपण? पाणी टाकलं तर काय होईल बरं? स्टेप दुसरी ती असेल पहा, CH3 CH2 N ट्रिपल बॉन्ड N, इथं बॉन्ड नसतो, इथं आयन येते, Cl मायनस, इथे पहा N ट्रिपल CH3 CH2 N प्लस ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस. हा इथिल डायआझोनियम क्लोराईड आणि याला कोणासोबत बॉईल करायचंय? वॉटर सोबत बॉईल करायचे. बॉईल विथ द हेल्प ऑफ वॉटर. आणि वॉटर सोबत बॉईल केल्यानंतर हा OH या CH2 वरती अटॅक करतो. इथला कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटतो. कोणता? कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटतो आणि हे 2 N एकत्र येऊन N2 तयार होतं. पण CH3 CH2 आणि त्याला वॉटर मधला OH जर जोडला तर तयार होतं CH3 CH2OH. बाय प्रोडक्ट कोणता? N2. हा बॉन्ड तुटणार आहे, इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील? नायट्रोजन कडे. इथं तयार होईल N ट्रिपल बॉन्ड N म्हणजे हा N2 लिहितो आपण त्याला असं. ओके, काय तयार होईल? N2 गॅस आणि बाय प्रोडक्ट Cl मायनस आणि HCl तयार होईल. त्याचं नाव काय बरं? हा आहे इथिल अल्कोहोल. हा कोणता आहे? इथिल अल्कोहोल, ज्याचं आययुपीएसी नेम हे इथेनॉल आहे. त्याचं आययुपीएसी नेम काय तर इथेनॉल हे असं आहे. आणि लक्षात मी असं म्हणेल, वेन इथिलामाइन, मी पहा एक्झाम्पल सांगतो. ही आपण बीकर घेतलं, ह्या बीकर मध्ये टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? इथिलामाइन. काय घ्यायचं? इथिलामाइन घेतल्यानंतर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl टाकायचं. सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl हे इथिलामाइन मध्ये जर टाकलं तर काय रिएक्शन होते? तर इथिलामाइनची रिएक्शन सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत होऊन इथं तयार होतं इथिल डायआझोनियम क्लोराईड. ओके, आणि तयार झालेलं इथिल डायआझोनियम क्लोराईड कसं असतं? ते अनस्टेबल असतं, ते मोर रिएक्टिव्ह असतं. ओके, अनस्टेबल असतं. इथिल डायआझोनियम क्लोराईड मध्ये आपण पाणी टाकायचं. इथिल डायआझोनियम क्लोराईडची टेस्ट बाजूला काढायची बर्फाच्या बाहेर रिएक्शन झाल्यानंतर रिएक्शन बाहेर काढली की तयार झालेलं असणार आहे इथिल डायआझोनियम क्लोराईड. त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकलं की रिएक्शन होईल का? तर नाही. पहिली स्टेप ही कोल्ड कंडिशनची आहे, दुसरी स्टेप ही हॉट कंडिशनची आहे. आणि इथिल डायआझोनियम क्लोराईडला पाणी टाकून जर आपण बॉईल केलं, उकळलं, तर मात्र लक्षात ठेवा वॉटर मधला OH मायनस रिप्लेस द डायआझो ग्रुप टू फॉर्म CH3 CH2OH. पहा ना, CH3 CH2 आणि त्याला OH जोडला जातो. अल्कोहोल, इथेनॉल तयार झालं, इथिल अल्कोहोल तयार झालं. आणि हा बॉन्ड तुटतो. कोणता? हा बॉन्ड तुटतो. कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटला की हा N आणि हा N मिळून N2 तयार होतं. डायनायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅस निघून जातो आणि Cl मायनस आणि H प्लस, Cl मायनस आणि H प्लस काय तयार होतं? तर बाय प्रोडक्ट HCl तयार होतं. इथिलामाइन इज अ प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. कसे ते? प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. रिएक्शन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी आता असं म्हणतोय, when 1 degree aliphatic amine is react with nitrous acid. नायट्रस ऍसिड का म्हणतो मी? त्याचं कारण NaNO2 आणि HCl. पहा, NaNO2 आणि HCl टाकलं की ड्यूरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन म्हणजे C2 कंडिशन मध्ये काय तयार होतं? नायट्रस ऍसिड तयार होतो. ओके, नायट्रस ऍसिड. ते नायट्रस ऍसिडच या अमाइन सोबत रिएक्ट होतं. म्हणून मी म्हणतोय पहा, when 1 degree म्हणजे प्रायमरी अलिफॅटिक अमाइन is react with sodium nitrite and dilute HCl means nitrous acid in cold condition at 273 to 278 Kelvin it gives alkyl diazonium chloride. This alkyl diazonium chloride which is unstable, which is highly unstable, which on boiled with water gives corresponding alcohol with liberation of nitrogen gas. Liberation म्हणजे मुक्त होतो नायट्रोजन गॅस. तसंच एक्झाम्पल घेतलं, when ethylamine is
treated with sodium nitrite and dilute HCl in cold condition, it gives ethyl diazonium chloride. Ethyl diazonium chloride. Ethyl diazonium chloride, which on boiling with water, gives ethyl alcohol, means ethanol, byproduct N2 and HCl. ह्या किती स्टेप रिएक्शन आहेत? तर या 2 स्टेप रिएक्शन आहेत. लक्षात ठेवा. किती स्टेप रिएक्शन? तर 2 स्टेप रिएक्शन था. प्रायमरी अलिफॅटिक अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत झाली की पहिल्या स्टेप मध्ये अल्किल डायअझोनियम क्लोराइड तयार होतं. ते कोल्ड कंडिशनला तयार होतं. ते बर्फ असलेल्या बीकर मध्ये म्हणजे कोल्ड कंडिशनला तयार होतं. आणि अल्किल डायअझोनियम क्लोराइड जे तयार होतं त्यामध्ये नंतर पाणी टाकायचं. ती टेस्ट बाजूला काढायची आणि बाजूला काढून त्याच्यात पाणी टाकायचं, त्याला बॉईल करायचं. पाणी टाकून जर बॉईल केलं तर त्याच्यापासून आपल्याला माहिती आहे अल्किल डायअझोनियम क्लोराइडचे रिएक्शन वॉटर सोबत होते. तयार होतं अल्कोहोल, बाय प्रोडक्ट N2 आणि HCl. तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होतात. कृपया लक्षात ठेवा. ओके, एक्झाम्पल हे दिले. व्हेन इथिल अमाइन इज रिएक्ट विथ सोडियम नायट्राइट अँड डायल्यूट HCl, इट गिव्स इथिल डायअझोनियम क्लोराइड. इथिल डायअझोनियम क्लोराइड ऑन बॉइलिंग विथ वॉटर गिव्स इथिल अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल. ही किती स्टेप रिएक्शन आहे? 2 स्टेप. पहिली स्टेप बर्फ असलेल्या बीकर मध्ये म्हणजे कोल्ड कंडिशनला, आणि दुसरी स्टेप कोणती कंडिशन आहे? तर दुसरी कंडिशन आहे हॉट कंडिशन, म्हणजे हाय टेम्परेचरला ही रिएक्शन होत असते. आता काय टाकलं होतं पहा, मी इथे टाकलं होतं अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. आता अलिफॅटिक प्रायमरी अमाइन मध्ये काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो? फायनल प्रोडक्ट अल्कोहोल. अलिफॅटिक प्रायमरी अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर पहिल्या स्टेप मध्ये अल्किल डायअझोनियम सॉल्ट हा इंटरमिडिएट तयार झाला, जो हायली अनस्टेबल आहे. आणि त्या हायली अनस्टेबल इंटरमिडिएटला दुसऱ्या स्टेप मध्ये आपण जर पाण्यासोबत बॉईल केलं तर त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार झालं. करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार झालं. ओके, हे झालं अलिफॅटिक प्रायमरी अमाइन विषयी. आता मी लिहिणार आहे एरोमॅटिक प्रायमरी अमाइन विषयी. यात तुम्हाला न समजलेला पॉईंट कोणता आहे? पहिली स्टेप कोल्ड कंडिशन, दुसरी स्टेप हॉट कंडिशन. ओके, हा जो तयार झाला अल्किल डायअझोनियम क्लोराइड हा अनस्टेबल असतो. का अनस्टेबल असतो ते सांगतो लगेच, कारण पुढे नीट मध्ये विचारला जातो. अल्किल डायअझोनियम सॉल्ट हा अनस्टेबल का असतो? N ट्रिपल बॉन्ड इथं तयार झालेला असतो, पण इथं कॉन्जुगेशन असतं. ड्यू टू द अब्सेन्स ऑफ कॉन्जुगेशन फॉर रेझोनन्स पर्पज अल्किल डायअझोनियम सॉल्ट इज अनस्टेबल. डायअझो नाव कशामुळे आलं? अल्किल कशामुळे? R आहे. डायअझोनियम कशामुळे? त्याचं कारण पहा, 2 नायट्रोजन आहेत. कोणते? 2 नायट्रोजन. अझो म्हणजे 1, डायअझो म्हणजे 2 नायट्रोजन. अल्किल डायअझोनियम क्लोराइड. तुम्हाला NH4Cl माहिती आहे ना? NH4Cl त्याला आपण म्हणतो अमोनियम क्लोराइड. तसं हे अल्किल डायअझोनियम क्लोराइड आहे. इथिल अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर इथिल डायअझोनियम क्लोराइड तयार होतं. आणि इथिल डायअझोनियम क्लोराइडला पाण्यासोबत बॉईल केलं तर इथेनॉल तयार होतं. HOH म्हणजे काय असेल? हे पुन्हा प्रश्न पडून आहे तुम्हाला. HOH इज नथिंग बट इट इज अ वॉटर. आलं लक्षात? बीकर मध्ये बर्फ घेतला, बर्फामध्ये टेस्ट ट्यूब मध्ये प्रायमरी अलिफॅटिक अमाइन 1 नंबरची टेस्ट ट्यूब. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl घेतलं. सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl जे टाकलं तर C2 कंडिशन मध्ये सोडियम नायट्राइट आणि HCl त्यापासून HNO2 तयार होतं. C2 म्हणजे काय? ड्यूरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन ताजं तयार होतं. नायट्रस ऍसिड हे प्रायमरी अलिफॅटिक अमाइन सोबत रिएक्ट होतं. इथं तयार होतं अल्किल डायअझोनियम सॉल्ट थोड्या वेळानं. आणि तयार झालेलं अल्किल डायअझोनियम सॉल्ट नंतर बाजूला काढायचं. ही टेस्ट ट्यूब तीच आहे. ही टेस्ट ट्यूब 1 नंबरचीच आहे. अल्किल डायअझोनियम क्लोराइड मध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकून त्याला काय करायचं? आपल्याला हीट करायचं. पाणी टाकून हीट केलं की अल्किल डायअझोनियम क्लोराइडचं डिकम्पोजिशन होतं. दुसरा एक शब्द वापरतोय, अल्किल डायअझोनियम सॉल्ट अंडरगो डिकम्पोजिशन व्हेन बॉइल्ड विथ वॉटर. याचं काय होतं? याचं डिकम्पोजिशन होतं. R आणि OH तयार होतं, ROH. आणि इथून N2 निघून जातो आणि इथून Cl हा H+. म्हणजेच अल्किल डायअझोनियम सॉल्टचं सेकंड स्टेप मध्ये डिकम्पोजिशन होतं. काय होतं? डिकम्पोजिशन होतं. ओके, एवढं तुम्ही पाहिलं. आता मी अलिफॅटिकच्या ऐवजी एरोमॅटिक घेणार आहे. पण अलिफॅटिक म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, ज्या वेळेस NH2 ग्रुपला अलिफॅटिक म्हणजे अल्किल ग्रुप जोडलेला असतो त्याला अलिफॅटिक अमाइन म्हणायचं असतं. अलिफॅटिक प्रायमरी अमाइन. ओके, आता अलिफॅटिक नाही, आता एरोमॅटिक प्रायमरी अमाइन सांगणार आहे मी तुम्हाला. काय सांगणार आहे? एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. ओके, ह्या जशा 2 स्टेप रिएक्शन होत्या तशाच त्या देखील 2 स्टेप रिएक्शन आहेत. पाहिजे हे मोडतो मी. आता अलिफॅटिकच्या ऐवजी काय टाकणार मी? तर एरोमॅटिक
प्रायमरी अमाइन. पहा इथं एकदम सोप्या, फक्त तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. फक्त तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जर लक्ष देऊन ऐकलं किंवा लक्ष देऊन जर पाहिलं तर ती गोष्ट समजायला आपल्याला काहीच अवघड नसते. केमिस्ट्री तसंच आहे. कन्सेप्ट भलेही भरपूर असतील पण तुम्ही त्या अचीव करू शकता, तुम्ही त्या समजून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला मार्क पडतील. मार्क्सचं काय नसतं, समजून घ्यायचं. चला समजल्यानंतर ऑटोमॅटिकली मार्क्स तुमचे वाढत जातात. ओके, पहा इथं आता प्रायमरी अमाइन्स मध्ये मी काय घेतो इथं घेतोय मी एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. काय घेतो इथं पहा, एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. तुम्हाला प्रश्न येतो तर इथं तेच कंडिशन असतील. आता फक्त थोडासा बदल करतोय. पहा इथं RNH2 च्या ऐवजी सुरुवातीला मी घेतोय ARNH2. काय घेतो विद्यार्थी मित्रांनो, ARNH2. AR म्हणजे काय, एरोमॅटिक ग्रुप. तुम्ही 12वीला आहात आता. AR म्हणजे काय, एरोमॅटिक ग्रुप. ARNH2 घ्यायचं. कंडिशन सारख्याचा एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. तुम्हाला असा प्रश्न असेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन ऍनिलीन. स्पेसिफिक एक्झाम्पल असेल तर अगोदर मी तुम्हाला कोणते रिएक्शन सांगावे, अगोदर मी तुम्हाला जनरल रिएक्शन सांगतोय. जनरल रिएक्शन ज्याला येईल त्याला कोणतंही एक्झाम्पल लिहिता येतं. हा नंतर आता बदल, हा तुम्ही म्हणता सर तेच पुन्हा, तर ते आता गृहीत धरा ते संपले रिएक्शन्स. नंतर सांगतो. एक बिकर घ्यायचं. काय घ्यायचं, एक बिकर माहिती तुम्हाला सगळ्यांना आहे. एक बिकर घ्यायचं. बिकर मध्ये बर्फाचा भुगा घ्यायचा, बर्फ. ओके, बर्फ घ्यायचा. नंतर टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूब मध्ये ARNH2 प्रायमरी एरोमॅटिक अमाइन घ्यायचं. कोणतं, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन घ्यायचं या टेस्ट ट्यूब मध्ये, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. हे पहा आता ही एक टेस्ट ट्यूब नंबर, ही टेस्ट ट्यूब नंबर 1. ही कशात ठेवली आपण, बिकर मध्ये काय ठेवलं, बर्फ. ओके, याच्यात काय घेतलं, ARNH2 प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. दुसरी टेस्ट ट्यूब घेतली. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्युटेड. तुम्ही म्हणता सर दाखवा दुसरी टेस्ट ट्यूब. एकच लक्षात घ्या, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, सोडियम नायट्राइट आणि डायल्युटेड. सोडियम नायट्राइट आणि डायल्युटेड ह्या टेस्ट ट्यूब नंबर 1 मध्ये टाकायचे. कशात टाकायचं आपल्याला, टेस्ट ट्यूब नंबर 1 मध्ये टाकायचं. काय होईल पहा आता, आणि ही कोल्ड कंडिशन आहे 273 टेम्परेचरला. तर पहा काय रिएक्शन होईल. तर ती रिएक्शन आहे तुम्ही ARNH2 काय लिहितो पहा, AR म्हणजे काय तुमच्या लक्षात आहे ना, AR म्हणजे काय, AR. तर इथे पहा ARNH2. ओके, इथं पहा ARNH2 म्हणजे काय, 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. ARNH2 ची रिएक्शन कोणासोबत, NaNO2 प्लस डायल्यूट HCl. कोल्ड कंडिशन. कोणती कंडिशन, कोल्ड कंडिशन. 273 ते 278 केल्विन. 273 ते 278 केल्विन. काय वेळ सांगा, सेम ARNH2 ची रिएक्शन सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत होईल. आणि मी असं म्हणतो, ह्या NH2 च्या ऐवजी मागच्या सारखंच ह्या NH2 च्या ऐवजी इथं तयार होतं ARN ट्रिपल बॉन्ड N सोबत Cl मायनस, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ARN ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस, ह्या N वरती पॉझिटिव्ह चार्ज. त्याचं कारण ह्या नायट्रोजनला 4 बॉन्ड आहेत, त्यातला एक कोणता असणार आहे, एक हा कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहे. जसं मागच्या मध्ये पण असंच होतं, लक्षात ठेवा. हा आहे 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतला. त्याच्यात टाकायचे NaNO2 आणि डायल्यूट HCl. NaNO2 आणि HCl यांच्यापासून रिएक्टिव्ह काय तयार होतो, नायट्रस ऍसिड. तो रिएक्ट होतो याच्यासोबत, तयार होतं ARN ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस. आणि बाय प्रोडक्ट काय बरं, तुम्हाला माहिती बाय प्रोडक्ट काय, तिथं आपल्याला HCl चे किती मॉलिक्यूल लागतात, तर 2 HCl नाही का. इथं तयार होईल NaCl आणि बाय प्रोडक्ट 2H2O आणि बाय प्रोडक्ट 2H2O सारखंच. ARN ट्रिपल बॉन्ड NCl मायनस म्हणजे काय, हे आहे तिथं अल्किल डायअझोनियम क्लोराइड होतं. इथं मी असं म्हणेल त्याला आपण म्हणू शकतो अरिल डायअझोनियम क्लोराइड. हे तयार झालं. हे सॉल्ट आहे आणि मी इथं टाकतो ते हायली अनस्टेबल होतं, हे मोस्ट स्टेबल आहे. हे कसं आहे तर हे मोस्ट स्टेबल आहे, ते हायली अनस्टेबल होतं, हे मोस्ट स्टेबल आहे. ओके,
प्रायमरी अरोमॅटिक अमाइन घेतलं, त्याच्यात सोडियम नायट्रेट आणि डायल्यूट HCl टाकलं, 273 ते 278 केल्विनला प्रायमरी अरोमॅटिक अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत होऊन तयार होतं अरिल डायअझोनियम क्लोराइड नावाचं सॉल्ट तयार होतं, जे की मोस्ट स्टेबल असतं बाय प्रोडक्ट NaCl आणि H2O. नंतर ही टेस्ट ट्यूब बाहेर काढायची, ओके. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचं, या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्याला हीट करायचं, काय वेळ सांगा आता. इथे तुम्ही पहा AR लक्षात येईल तुमच्या, AR फॉर अरोमॅटिक. इथे तुम्ही पहा ARN ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस, इथे N वरती प्लस चार्ज, Cl वरती मायनस चार्ज. इथं बॉन्ड असतो का, इथं बॉन्ड नसतो, लक्षात ठेवा. ARN ट्रिपल बॉन्ड N प्लस हा अरिन डायअझोनियम आयन आणि हा Cl मायनस आहे. इथं बॉन्ड नाही, फक्त इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते सॉल्ट आहे. जसं तुम्हाला माहिती आहे NaCl मध्ये Na प्लस Cl मायनस, इथं कोणता बॉन्ड म्हणतो आपण, आयनिक बॉन्ड, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन. तसं ARN ट्रिपल बॉन्ड N म्हणजे हा आहे अरिन डायअझोनियम आयन. इतका नायट्रोजनच्या इकडचा जो आहे ना, हा आहे अरिन डायअझोनियम आयन आणि हा आहे क्लोराइड आयन. ओके. तर पहा, हा जो आहे दुसऱ्या स्टेप मध्ये, दिस अरिन डायअझोनियम क्लोराइड is boiled with water and when it boiled with water काय करेल पहा, अरिन डायअझोनियम क्लोराइड is boiled with water. same here on boiling हा H आणि OH, हा H आणि OH बॉन्ड तुटतो. हा जो OH आहे तो AR ग्रुपला जोडला जातो. इथं तयार होतं AROH, थोडंसं खाली तर किंवा इथं चला. इट गिव्स AROH आणि हा पहा अरोमॅटिक रिंगचा कार्बन आणि नायट्रोजन यातला बॉन्ड तुटतो आणि हा तो ऑलरेडी तुटलेला आहे. N ट्रिपल बॉन्ड N इथून निघून जातं नायट्रोजन गॅस आणि बाय प्रोडक्ट H प्लस, पहा इथं H प्लस आणि Cl मायनस तयार होतं इथं HCl. काय तयार होतं, HCl. लक्षात घ्या, हे तयार होतं इथं HCl. ARN ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस, याचं नाव काय, हे अरिल डायअझोनियम क्लोराइड, ते सॉल्ट आहे. आणि हे AROH म्हणजे काय, तर AROH इज नथिंग बट इट इज अ फेनॉल. इट इज अ फेनॉल बाय प्रोडक्ट N2 अँड HCl. या प्रकारे लक्षात. आता एक्झाम्पल घेतो, काय घेतो पहा, एक्झाम्पल नंबर 1. समजा इथं ArNH2 च्या ऐवजी पहा, अरोमॅटिकच्या ऐवजी मी इथं घेतोय C6H5NH2. आता एक्झाम्पल घेऊ आपण, काय घेऊ आता एक्झाम्पल. C6H5NH2 म्हणजे काय, फिनिल अमाइन, ज्याला ऍनिलीन म्हटलं जातं, C6H5NH2 ऍनिलीन घ्यायचं. बीकर घेतलं, बीकर मध्ये आपण बर्फ घेतल्यानंतर टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचं, C6H5NH2 ऍनिलीन टाकायचं. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये NaNO2 आणि HCl हे मिक्सचर यात टाकायचं. तब्बल 10 मिनिट एवढा वेळ त्याच्यासाठी ठेवायचा आहे. 10 मिनिटानंतर काय रिएक्शन होईल तर आपण ती पाहूया. आणि ती रिएक्शन झाल्यानंतर टेस्ट ट्यूब बाहेर काढायची, त्या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी टाकायचं आणि बॉईल करायचं. काय होईल ते देखील आपण पाहूया. चला पाहायचं रिएक्शन. तुम्ही रिएक्शन ऍनिलीन कोणतं, ऍनिलीन ऑन रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड gives phenol as a final product. कोणता प्रोडक्ट, फायनल प्रोडक्ट. पहा इथं रिएक्शन लिहितो तुम्ही, हे पहा. ऍनिलीनचा फॉर्म्युला कोणता, C6H5NH2. हा घेतला मी ऍनिलीन. काय घेतला, हा ऍनिलीन घेतला. 1 डिग्री अरोमॅटिक अमाइन घेतला ऍनिलीन. ओके, 1 डिग्री अरोमॅटिक अमाइन, नाव लक्षात घ्या, 1 डिग्री अरोमॅटिक अमाइन. बरं, त्याची रिएक्शन कोणासोबत, NaNO2 प्लस डायल्यूट HCl. किती टेम्परेचरला, 273 ते 278 केल्विनला. NaNO2 आणि HCl याच्यापासून काय तयार होतं, नायट्रस ऍसिड आणि हे HCl एक्सेस असतं ते रिएक्ट होतं. आणि म्हणून C6H5NH2 ची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत रिएक्ट जर झालं तर काय तयार होतं, तर इथं तयार होतं असा कंपाऊंड. ते लक्षात ठेवा. तो कंपाऊंड इथं जसं तसं, इथं एक N
इथं एक n, ओके, त्याच्या सोबतीला इथला n म्हणजे हा n आणि त्याच्या सोबतीला ह्या HCl मधला Cl मायनस, हा Cl मायनस, ह्याच्यावरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. C6H5 n ट्रिपल बॉन्ड n Cl मायनस n प्लस, ओके. आणि बाय प्रोडक्ट कोणता? तर बाय प्रोडक्ट HCl NaCl मधला एक Cl शिल्लक आहे, NaCl काय तयार होईल तर NaCl, आणि बाय प्रोडक्ट माहिती तुम्हाला 2H 1O, 2H आणि इथला 1O असे 2H2O तयार होतील. किती H2O? तर 2H2O तयार होतील. याचं नाव काय? तर याचं नाव आहे बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. पहा काय लिहितो तुम्ही, याचं नाव आहे बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. काय तयार होतं? बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. हे सॉल्ट तयार होतं. काय तयार होतं? हे बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड हे सॉल्ट तयार होतं. आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड तयार झालेलं आहे, ते बाजूला घ्यायचं. बाजूला घेऊन त्याच्यात काय टाकायचं? पाणी टाकायचं. काय टाकायचं तर पाणी. बेन्झीन डायअझोनियम क्लोराईडचा फॉर्म्युला कोणता? तर तो आहे C6H5, तो आहे C6H5N2Cl. हे पाहिजे तुम्ही, N ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस, ओके. बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड इज बॉइल्ड विथ वॉटर. पाणी टाकून त्याला बॉईल करायचं. बॉईल जर केलं तर वॉटर मधला HO बॉन्ड तुटल, आणि हा जो OH आहे, हा OH या एरोमॅटिक रिंग वरती अटॅक करतो, आणि एरोमॅटिक रिंग वरती अटॅक केल्यानंतर हे पहा, हा कार्बन आणि नायट्रोजन काय होतो? यातला बॉन्ड देखील तुटतो. आणि हा जो भाग आहे C6H5 त्याला OH इथं तयार होईल. काय तयार होईल सांगा बरं? इथं तयार होईल C6H5OH, आणि हा पण तुटणार आहे. हा N आणि हा N याच्यापासून काय निघून जाणार आहे? याच्यापासून निघून जाईल N2. काय निघून जाईल तर N2 गॅस. आणि बाय प्रोडक्ट कोणता? Cl मायनस आणि इथला H प्लस. इथे पहा Cl मायनस आणि H प्लस. काय तयार होईल तर HCl. आणि C6H5OH म्हणजे कोणता? तर C6H5OH म्हणजे कोणता? तर फेनॉल हा कंपाऊंड आहे. कोणता कंपाऊंड हा? तर हा झाला फेनॉल कंपाऊंड, ओके. या पद्धतीने आपण पाहतोय प्रायमरी अमाइन्स. पण काय अडचण आहे तुम्हाला? अजिबात नाही. तर प्रायमरी अमाइन, when aromatic primary amine, स्टेटमेंट सांगतोय, when aromatic primary amine is react with sodium nitrite and dilute HCl in cold condition, it gives aryl diazonium chloride as a salt which is more stable. Aryl diazonium salt which on boiling with water gives corresponding phenol with liberation of nitrogen gas. आपण असं म्हणू शकता. एक्झाम्पल इथं मी घेतलं. एक्झाम्पल त्याचं when aniline is react with nitrous acid म्हणजेच काय? लक्षात घ्या, असे म्हणू शकतो आपण. when aniline is react with nitrous acid in cold condition, it gives benzene diazonium chloride which on boiling with water gives corresponding phenol with liberation of nitrogen gas. Okay, किंवा तुम्ही याला असे म्हणू शकता when aniline is react with sodium nitrite and dilute HCl, किंवा असं पहा when aniline is react with mixture of sodium nitrite and dilute HCl, it gives benzene diazonium chloride which on boiling with water gives corresponding phenol with liberation of nitrogen gas. हा काय आहे तर हा फेनॉल आहे. आणि HOH म्हणजे काय तर HOH म्हणजे आहे वॉटर. ओके, या झाल्या रिएक्शन्स. तुम्ही पाहू शकता काय घेतलं आपण. ही रिएक्शन पाहत असताना बीकर घेतलं, बीकर मध्ये बर्फ घेतला. बर्फामध्ये काय घेतलं आपण? या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं? सॉरी, बीकर घेतलं, बीकर मध्ये बर्फ घेतला. नंतर टेस्ट ट्यूब घेतली. टेस्ट ट्यूब मध्ये C6H5NH2 म्हणजे कोणतं? ॲनिलीन. काय घेतलं आपण? ॲनिलीन घेतलं. ॲनिलीन मध्ये काय टाकलं? NaNO2 आणि डायल्यूट HCl. NaNO2 आणि डायल्यूट HCl ची रिएक्शन होऊन नायट्रस ऍसिड तयार होतं. ते तयार झालेलं नायट्रस ऍसिड इन सिटू कंडिशन म्हणजे काय? NaNO2 आणि HCl टाकलं तर इथं रिएक्शन होत असताना फ्रेशली प्रिपेअर्ड NaNO2 आणि HCl चे रिएक्शन होऊन हे नायट्रस ऍसिड तयार होतं. त्या कंडिशनला
इन C2 कंडिशन म्हणजे इन सिच्युएशन इथं नायट्रस ऍसिड तयार झालेलं नायट्रस ऍसिड त्याच टेस्ट ट्यूब मध्ये कोणासोबत रिॲक्ट होतं, ऍनिलीन सोबत रिॲक्ट होतं. ऍनिलीन सोबत नायट्रस ऍसिड रिॲक्ट होतं, तयार होतं. याचं नाव काय, बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. आणि बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर टाकलं की त्याचं काय होतं, फेनॉल होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, कन्व्हर्जन ऑफ प्रायमरी अरोमॅटिक अमाइन into benzene diazonium salt. This process is called as diazotization. प्रायमरी अरोमॅटिक अमाइन चं कन्वर्जन बेन्झीन डायझोनियम सॉल्ट मध्ये होण्याच्या प्रोसेसला डायअझोटायझेशन असं म्हटलं जातं. इथपर्यंत मला वाटतं कोणालाच काही अडचण नसेल. फक्त मला सांगायचंय अलिफॅटिक प्रायमरी अमाइन होतं. अलिफॅटिक प्रायमरी अमाइनची 2 स्टेप मध्ये रिएक्शन होऊन काय तयार झालं, तर अलिफॅटिक प्रायमरी अमाइन असेल तर अल्कोहोल तयार झालं होतं. काय तयार झालं होतं, अल्कोहोल. आणि आपण ह्या ज्या रिएक्शन्स पाहतो ह्या आहेत एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. एरोमॅटिक प्रायमरी अमाइन इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. इट गिव्स फायनल प्रोडक्ट. काय देतं ते, तर ते देतं फेनॉल. काय देतं ते विद्यार्थी मित्रांनो, तर ते देतं फेनॉल. या रिएक्शन्स पाहून घ्या. इथपर्यंत रिएक्शन पाहून घ्या. तर चला आपण पाहूया नेक्स्ट. आता सेकंडरी अमाइन्स. कोणते, तर सेकंडरी अमाइन. आपण पाहूया व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन सेकंडरी अलिफॅटिक ऍज वेल एज अरोमॅटिक अमाइन. तर आपण आता थोडा वेळ पाहिलं की नायट्रस ऍसिडची रिएक्शन जर अलिफॅटिक प्रायमरी अमाइन वरती जर झाली तर फायनल प्रोडक्ट अल्कोहोल असतो. ती 2 स्टेप मध्ये रिएक्शन होती. पहिल्या स्टेप मध्ये डायअझोनियम सॉल्ट तयार होतो, दुसऱ्या स्टेप मध्ये अल्कोहोल तयार होतो. आणि प्रायमरी अरोमॅटिक अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर पहिल्या स्टेप मध्ये बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट किंवा अरिन डायअझोनियम सॉल्ट तयार होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये करस्पॉन्डिंग फेनॉल तयार होतो. काय तयार होतो, फेनॉल. ओके. आता बी टाकू. सेकंडरी अमाइन सोबतचे रिएक्शन, ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन सेकंडरी अमाइन. काय सेंटेन्स आहे इथं, सेकंडरी अमाइन बोथ अलिफॅटिक अँड अरोमॅटिक रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड टू गिव्ह येलो ऑइली. हे महत्वाचा कोणता, तर येलो कलरचा ऑइली कंपाऊंड, येलो ऑइली नायट्रोसो अमाइन्स तयार होतात. आता यात पुन्हा टाकतो मी. अगोदर आपण पाहूया अलिफॅटिकच्या रिएक्शन. कोणाच्या, अलिफॅटिक अमाइनच्या. अलिफॅटिक अमाइन्स कोणते, अलिफॅटिक सेकंडरी अमाइन. कोणते, अलिफॅटिक सेकंडरी अमाइन्स. पाहिलं अलिफॅटिक सेकंडरी अमाइन कसं रिप्रेझेंट केलं जातं बरं. अलिफॅटिक सेकंडरी अमाइन्स सांगता येईल तुम्हाला. तर मला तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत प्रायमरी अमाइन्स आर रिप्रेझेंटेड ऍज RNH2. ओके. सेकंडरी R2NH आणि टर्शियरी R3N. आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतोय. पहा इथं मी घेतोय, इथं सोपं आहे. पहा तिथं काय नाही, इथं सोपं आहे. हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. काय घेतला आपण, हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये सेकंडरी अमाइन घ्यायचा आहे. कोणता घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, सेकंडरी अमाइन R2NH सेकंडरी अमाइन. नंतर यात दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचंय NaNO2 आणि डायल्यूट HCl. आणि काय घ्यायचं, डायल्यूट HCl. NaNO2 आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर आहे ते घ्यायचं आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये ओतायचं. आणि हा कोनिकल फ्लास्क आपल्याला कशात ठेवायचा आहे, बर्फामध्ये ठेवायचा आहे. कशात ठेवायचं, तर आईस बर्फात ठेवायचं. लक्षात ठेवा ही रिएक्शन कोल्ड कंडिशनला होती. कोणत्या कंडिशनला, कोल्ड कंडिशनला होते, थंड टेम्परेचरला होते. सगळ्याच रिएक्शन हॉट कंडिशनला होतात का, नाही, काही कोल्ड कंडिशनला रिएक्शन होतात. नायट्रस ऍसिड हा अनस्टेबल आहे. तो 0 डिग्री सेल्सिअस ते 5 डिग्री सेल्सिअसलाच तो रिएक्शन देतो. पाहिलं अलिफॅटिक सेकंडरी अमाइन. अलिफॅटिक सेकंडरी अमाइन कसं लिहितो आपण, R2NH लिहिलं पाहिजे. हे R2NH हा कोणता आहे, हा सेकंडरी अमाइन आहे. कोणता, अलिफॅटिक सेकंडरी अमाइन. ओके. हा सेकंडरी अलिफॅटिक अमाइन. त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, मिक्सचर टाकायचं. कोणतं टाकायचं बरं, तर मिक्सचर टाकायचं आहे ते म्हणजे NaNO2 आणि डायल्यूट HCl. आणि कोणतं, डायल्यूट HCl.
आणि 273 ते 278 केल्विनला आपल्याला 10 मिनिटासाठी बर्फामध्ये ठेवायचं आहे. काय होईल पहा, NaNO2 आणि WHCl याच्यापासून काय मिळतं, तर याच्यापासून मिळतं नायट्रस ऍसिड. काय मिळतं विद्यार्थी मित्रांनो, नायट्रस ऍसिड. तुम्हाला माहिती तर रिएक्शन आताच लिहिली होती. NaNO2 आणि डायल्यूट HCl ची रिएक्शन होऊन इथं तयार होतं नायट्रस ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NaCl. ओके, नायट्रस ऍसिड आणि NaCl. ओके, हे पहा NaCl आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं नायट्रस ऍसिड. काय तयार होतं, नायट्रस ऍसिड. सेकंडरी अमाइन आपण कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं, कोनिकल फ्लास्क बीकर मध्ये ठेवला, मोठ्या बीकर मध्ये, मोठं पण बीकर असतं, त्याच्यात बर्फ घेतला आणि सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl जर टाकलं तर विद्यार्थी मित्रांनो, सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl पासून तयार होणारा नायट्रस ऍसिड ज्याचा फॉर्म्युला मी थोडासा वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलो, HON_O. हे पहा, हे नायट्रस ऍसिड आहे. कोणतं हे, नायट्रस ऍसिड. आपण अशाही फॉर्मॅट मध्ये त्याला लिहू शकता. हे नायट्रस ऍसिड आहे. ओके, हे आहे नायट्रस ऍसिड. हे आहे नायट्रस ऍसिड. सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर नायट्रस ऍसिड सोबत जर झाली, नायट्रोसो ग्रुप हा H ला रिप्लेस करतो. नायट्रोसो ग्रुप हा H ला रिप्लेस करतो. तुम्हाला माहिती इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर लक्षात ठेवा, तर मी असं म्हणेल की हा H+ रिप्लेस होतो नायट्रोसो ग्रुपनं आणि इथं मी असेही म्हणतो हा OH- हा NO+. OH- आणि H+H2O. सेकंडरी अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर नायट्रोसो ग्रुप कोणता, N_O. नायट्रोसो ग्रुप हा हायड्रोजनला म्हणजे प्रोटॉनला रिप्लेस करतो आणि इथं तयार होतं ते असं R2N_O. बाय प्रोडक्ट कोणता, तर H+ आणि OH- तयार होतं H2O. काय तयार होतं, तर H2O. मग याचं नाव काय, याचं नाव आहे N-नायट्रोसो अमाइन. N-नायट्रोसो सेकंडरी अमाइन. चला, N-नायट्रोसो सेकंडरी अमाइन असे मी इथं लिहितो. हे झाली जनरल रिएक्शन. काय घेतलं होतं, अलिफॅटिक सेकंडरी अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर या सेकंडरी अमाइन मधल्या नायट्रोजनला जो H जोडलेला आहे हा H कोण रिप्लेस करतं, H+ is replaced by nitroso group to form nitroso secondary amine and byproduct water. आणि हा जो N-नायट्रोसो सेकंडरी अमाइन तयार होतो याला कोणता कलर आहे, तर तो येलो ऑइली कंपाऊंड आहे. कोणता, येलो ऑइली कंपाऊंड. कोणता आहे, तर येलो ऑइली कंपाऊंड आहे. आपण एक्झाम्पल घेऊ विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम्पल मी आधी जनरल स्टेटमेंट सांगतो. when secondary aliphatic amine is react with nitrous acid in cold condition, it gives N-नायट्रोसो. हा नायट्रोसो ग्रुप त्या नायट्रोजनला जोडलाय म्हणून N-नायट्रोसो. कोणता, N-नायट्रोसो सेकंडरी अमाइन तयार होतो आणि N-नायट्रोसो सेकंडरी अमाइन ते तयार होतं त्याला कोणता कलर असतो, येलो. तो ऑइली कंपाऊंड असतो. येलो कलरचा ऑइली कंपाऊंड हा तयार होतो. एक्झाम्पल घेतोय तुम्ही पहा. एक्झाम्पल नंबर 1, डायइथिल अमाइन. कोणतं, डायइथिल अमाइन react with nitrous acid. it gives लिहू काय, तर it gives N-नायट्रोसो डायइथिल अमाइन. N-नायट्रोसो डायइथिल अमाइन हा प्रोडक्ट तयार होतो आणि मला माहिती आहे सगळ्यांना रिएक्शन येत येतील. आता इथं R2 च्या ऐवजी काय करतो मी, 2 अल्किल ग्रुप घेतो. ते कोणते घेतोय पहा. चला, हे घेतोय CH3CH2 2 टाइम NH. हा कोणता आहे, डायइथिल अमाइन. कोणता आहे हा, डायइथिल अमाइन. याला तुम्ही असे लिहू शकता N-इथिल इथॅन अमाइन असे लिहू शकता किंवा सिंपली त्याला आपण डायइथिल अमाइन लिहू शकता किंवा त्याला सिंपली आपण डायइथिल अमाइन लिहू शकता. when this डायइथिल अमाइन is react with नायट्रस ऍसिड कुठून आलं, NaNO2 आणि डायल्यूट HCl पासून आलं. NaNO2 आणि डायल्यूट HCl. म्हणजे इथे घेतला आपण डायइथिल अमाइन. काय घेतला आता, रिप्लेस करू आपण जनरल रिएक्शनच्या ऐवजी. एक्झाम्पल, या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला आपण डायइथिल अमाइन, त्याच्यात टाकायचं NaNO2 आणि डायल्यूट HCl. कोल्ड कंडिशन कोणती, कोल्ड. 273 ते 278 केल्विन कोल्ड कंडिशनला. याच्यापासून काय तयार होतं, नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला मी HNO2 लिहिण्याऐवजी तो थोडासा समजण्यासाठी तुम्हाला असा लिहिलो OH आणि N_O.
नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे का कमी आहे? तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.0, ऑक्सिजनची 3.4. ओके, तर पहा हा पोलर कोव्हलंट बॉन्ड आहे, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि इथं मी असं म्हणेल की पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह. तर पहा when diethylamine is react with nitrous acid in cold condition, okay, so this bond will break down. cold condition ला ऑक्सिजन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होतो. हा जो नायट्रोसो ग्रुप आहे, this nitroso group is attacking on this nitrogen atom, H plus is replaced by nitroso group and to form. आता पहा ना, H plus जर इथला रिप्लेस झाला नायट्रोसो ग्रुप ना, तर H plus आणि OH मायनस तयार होतो H2O. आणि कंपाऊंड जो तयार होतो त्याचं नाव काय? CH3 CH2 2 time. Okay, CH3 CH2 2 time. इथं N and that N and this N is bonded with N double bond O. N double bond O. And byproduct इथला H plus आणि इथला OH minus. हे पहा, इथला H plus आणि इथला OH minus काय तयार होईल? तर इथं H2O तयार होईल. मग ह्याचं नाव काय? तर याचं नाव आपण असे लिहू शकतो, हा कोणता ग्रुप आहे? नायट्रोसो ग्रुप. तो कोणाला जोडलाय? या नायट्रोजनला जोडलाय. मग याला आपण असे म्हणू शकतो बरं का, N नायट्रोसो डायथिलामाइन. N नायट्रोसो, पण ते कोणतं नाव झालं? ते कॉमन नेम. इथं जसं कॉमन नेम दोन दुसऱ्या वेळेस लिहिलंय, अगोदर आयुपीस नेम लिहिलंय, तसं मी आयुपीस नेम लिहितो. तर याचा आयुपीस नेम काय? तर याचा अगोदर होतं N इथिल इथॅनामाइन. आता एक हायड्रोजन नायट्रोसोनं काढलाय म्हणून त्याचं नाव आहे N नायट्रोसो N इथिल इथॅनअमाइन हे त्याचं आयुपीस नेम. आणि त्याचं कॉमन नेम काय? तर N नायट्रोसो डायथिलामाइन. हे त्याचं कोणतं नाव झालं? कॉमन नेम झालं. काय अवघड आहे का बरं? काहीच नाही अवघड. पहा इथं, when secondary amine is react with nitrous acid, it gives nitroso dialkylamine. नायट्रोसो सेकंडरी अमाइन चा कलर कोणता आहे? येलो ऑइली कंपाऊंड आहे. एक्झाम्पल घ्या म्हटलं, when diethylamine कोणतं? when diethylamine is react with nitrous acid in cold condition, it gives nitroso diethylamine which having which color? येलो ऑइली कंपाऊंड. हा पण कसा असणार? तर येलो ऑइली कंपाऊंड असणार आहे. येलो ऑइली हा कंपाऊंड असणार आहे. ओके, आणि नायट्रोसो कशामुळे? कारण नायट्रोसो हा अमाइनच्या नायट्रोजनला जोडलाय म्हणून N नायट्रोसो N इथॅनअमाइन त्याचा आयुपीस नेम आणि सिंपली N नायट्रोसो डायथिलामाइन त्याचं कॉमन नेम. ही झाली अलिफॅटिकच्या बाबतीत. ओके, कोणती बॉन्ड तुटतात? तर N आणि H बॉन्ड तुटतो. इथला पण O आणि H बॉन्ड तुटतो. सॉरी, O आणि N बॉन्ड तुटतो. हा नायट्रोसो ग्रुप याला रिप्लेस करतो, म्हणजे हा H आणि OH म्हणून तयार होतो H2O. आता तसंच इथं पहा, जसं इथं अलिफॅटिक सेकंडरी अमाइन घेतलं होतं, तसं मी इथं घेतो आता ॲरोमॅटिक. कोणतं? ॲरोमॅटिक सेकंडरी अमाइन. मग इथं सेंटेन्स वाचा बरं. सेकंडरी अमाइन्स बोथ अलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड टू गिव्ह येलो ऑइली N नायट्रोसो अमाइन्स. म्हणून मला असं म्हणायचं, इथं जरी आपण ॲरोमॅटिक सेकंडरी अमाइन जरी घेतलं, तिथं पण तसाच कंपाऊंड तयार होणार आहे. अगोदर जनरल रिएक्शन, नंतर एक्झाम्पल घेतो. सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइन कसं रिप्रेझेंट करणार? तर मी असं रिप्रेझेंट करतो AR2. काय लिहिलं मी? AR2. किती AR ग्रुप? 2. AR2NH सेकंडरी अमाइन. कोणतं हे? इथं अलिफॅटिक सेकंडरी होतं, इथं ॲरोमॅटिक सेकंडरी अमाइन. when aromatic secondary amine is react with कोणासोबत? नायट्रस ऍसिड कुठून मिळतं? NaNO2 आणि डायल्यूट HCl पासून. किती टेम्परेचरला? 273 ते 278 केल्विनला. ही रिएक्शन कोल्ड कंडिशनला होते, थंड टेम्परेचरला. ओके, नायट्रस ऍसिड मी सांगितलं तुम्हाला, नायट्रस ऍसिडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे HNO2, पण तोच आपण लिहू शकतो HOHN_O. ओके, त्याचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो HON_O. ओके, AR2NH म्हणजे सेकंडरी ॲरोमॅटिक अमाइन. त्याला जर नायट्रस ऍसिड सोबत रिएक्शन जर झाली तर आपल्याला माहिती आहे OH मायनस NO प्लस. का? त्याचे कारण सांगितले इथं वरती. 3.4 ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, नायट्रोजनची 3. हा पोलर कोव्हलंट बॉन्ड आहे, हा बॉन्ड तुटतो. कोणता बॉन्ड तुटतो? हा बॉन्ड तुटतो. NO प्लस नायट्रोसो, आणि इथं आपल्याला माहिती आहे इथं पार्शियल पॉझिटिव्ह तर पार्शियल निगेटिव्ह. हा नायट्रोसो ग्रुप या नायट्रोजनवर अटॅक करतो. इथला N आणि H बॉन्ड तुटतो. कोणता? N आणि H बॉन्ड तुटतो.
आणि नवीन एन आणि एन डबल बॉन्ड ओ जोडला जातो. काय ठरवलं बरं? Ar2 पहा Ar2 एन एन डबल बॉन्ड ओ आणि बाय प्रोडक्ट HOH म्हणजेच काय ठरवेल? H2O तयार होईल. काय तयार होईल तर H2O. मग हा कोणता ग्रुप आहे? नायट्रोसो. तो कोणाला जोडलाय? नायट्रोजनला. मग याला म्हणायचं एन नायट्रोसो सेकंडरी एरोमॅटिक अमाइन. सेकंडरी एरोमॅटिक अमाइन. एक्झाम्पल आपण पाहूया. जनरल रिएक्शन लक्षात ठेवा. ओके, आता एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला? तर सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल आहे सांगता येईल एन मिथिल ॲनिलीन घेऊ आपण. कोणतं घेऊ? एन मिथिल ॲनिलीन. एन मिथिल ॲनिलीन ऑन एन मिथिल ॲनिलीन ऑन रिएक्शन with nitrous acid gives काय देतं ते तुम्ही सांगता ना, मी रिएक्शन येतो पहा. आपण असं गृहीत धरा हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये सेकंडरी एरोमॅटिक अमाइन कोणता? तर तो घेतला हा घेतला मी पहा. एक तरी एरोमॅटिक ग्रुप पाहिजे त्याच्यामध्ये. दोन असावेत असं नाही. इथे घेतो मी पहा. हा एन घेतो, त्याला हा एच आणि इथं जोडतोय मी CH3. ओके, याचं नाव काय? तर तुमच्या माहितीसाठी एन मिथिल ॲनिलीन हा एरोमॅटिक सेकंडरी अमाइन आहे. एक्झाम्पल. ओके, हा एन मिथिल ॲनिलीन. याची रिएक्शन कोणासोबत? तर याची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत NaNO2 आणि डायल्यूट HCl. ओके, एन मिथिल ॲनिलीन इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. हे पहा, हे नायट्रस ऍसिड. ओके, OH minus NO plus. When N-methyl aniline is react with nitrous acid, तुम्हाला माहिती आहे. ओके, कोणता बॉन्ड तुटतो? ऑक्सिजन नायट्रोजन बॉन्ड तुटतो. थोडंसं मोठं काढायचं का तुम्हाला दिसण्यासाठी? तर पहा चला थोडंसं मोठं काढतो. HO N डबल बॉन्ड O इथं लिहितो मी NaNO2 आणि डायल्यूट HCl. ओके, डायल्यूट HCl. तर when N-methyl aniline is react with, हे कोणता आहे? नायट्रस ऍसिड. कोणता ऍसिड आहे? नायट्रस ऍसिड. यातला कोणता बॉन्ड तुटतो? OH minus NO plus. यातला हा बॉन्ड तुटतो. नायट्रोसो ग्रुप कोणाला रिप्लेस करतो? दिस नायट्रोसो ग्रुप इज अटॅकिंग ऑन नायट्रोजन. तर नायट्रोजन आणि हायड्रोजन यातला बॉन्ड तुटतो. या हायड्रोजनच्या ऐवजी कोणत्या? हा जो इथं हायड्रोजन आहे या हायड्रोजनच्या ऐवजी कोण येतो? नायट्रोसो ग्रुप येतो आणि इथं प्रोडक्ट तयार होतो असा. हे पहा काय? एन इकडं जशास तसं मिथिल ग्रुप. This H plus कोणता? This H plus is replaced by nitroso group. इथे लिहितो मी N डबल बॉन्ड O आणि बाय प्रोडक्ट पहा इथला H plus आणि इथला OH minus तयार होतं H2O. मग ह्याचं नाव काय बरं? याचं नाव काय? N मिथिल ॲनिलीन आहे. N मिथिल ॲनिलीनची रिएक्शन जर नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर हा कोणता ग्रुप आहे? नायट्रोसो. कोणता ग्रुप आहे हा आहे नायट्रोसो ग्रुप. तो कोणाला जोडलाय? बेंझिनला जोडला का? नाही, अमाइनच्या नायट्रोजनला जोडलाय आणि म्हणून त्याचं नाव काय? तर तो आहे नायट्रोसो. तो कोणाला जोडलाय? नायट्रोजनला. एन नायट्रोसो पहा. एन नायट्रोसो एन मिथिल ॲनिलीन. एन नायट्रोसो एन मिथिल ॲनिलीन. आणि हा पण कसं कंपाऊंड असणार आहे? ऑइली येलो कंपाऊंड. ऑइली येलो कंपाऊंड हे त्याचं वैशिष्ट्य असणार आहे. म्हणून एन मिथिल ॲनिलीन पहा इथं. एन मिथिल ॲनिलीन इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड गिव्स काय देतं? एन नायट्रोसो एन मिथिल ॲनिलीन ऑइली कंपाऊंड गिव्स एन नायट्रोसो एन मिथिल ॲनिलीन. कसा कंपाऊंड असतो? ऑइली येलो. लक्षात ठेवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑइली येलो कंपाऊंड असणार. ह्या झाल्या सेकंडरी अमाइनच्या रिएक्शन. काय सांगतं सेकंडरी अमाइन? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन सेकंडरी अमाइन? तर इथं पहिलं सेंटेन्स पहा. सेकंडरी अमाइन्स बोथ अलिफॅटिक अँड एरोमॅटिक रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड टू गिव्ह येलो ऑइली एन नायट्रोसो अमाइन्स. त्यातलं अलिफॅटिक सेकंडरी अमाइनचं पाहिलं. अलिफॅटिक सेकंडरी अमाइन react with nitrous acid in cold condition, it gives N nitroso amine. Example घेतलं
when diethylamine react with nitrous acid it gives N-nitroso diethylamine. म्हणजे डायथिलामाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर नायट्रस ऍसिड मधला कोणता बॉन्ड तुटला? नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड तुटला. कोणता? नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड तुटला. आणि या रिएक्शन मध्ये हा जो H आहे हा H नायट्रोसो ग्रुपने रिप्लेस केला आणि इथे जे नाव तयार होतं हा नायट्रोसो ग्रुप नायट्रोजनला जोडल्यामुळे एन नायट्रोसो अमाइन तयार झालं. एन नायट्रोसो एन इथिल एन नायट्रोसो एन इथं एन नायट्रोसो इथं नाव चुकलं थोडंसं. एन नायट्रोसो सॉरी एन नायट्रोसो एन इथिल इथॅन अमाइन ओके हे तयार होईल. त्यालाच आपण म्हणतो एन नायट्रोसो डायथिलामाइन. ते येलो ऑइल असतं. तसंच अरोमॅटिक सेकंडरी अमाइन असेल तोच प्रोडक्ट तसाच प्रोडक्ट अरोमॅटिक सेकंडरी अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड इट गिव्स एन नायट्रोसो सेकंडरी अरोमॅटिक अमाइन. तो पण ऑइली कंपाऊंड असणार आहे. तो पण कसा असणार तर तो पण ऑइली येलो कंपाऊंड असणार आहे लक्षात ठेवा. आणि एक्झाम्पल घेतलं आपण एन मिथिल ॲनिलीन. कोणतं? एन मिथिल ॲनिलीन इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड इन कोल्ड कंडिशन. किती कोणत्या कंडिशनला? 273 ते 278 केल्विनला. इट गिव्स एन नायट्रोसो एन मिथिल. हा नायट्रोसो नायट्रोजनला जोडलाय म्हणून एन नायट्रोसो. हा मिथिल पण नायट्रोजनला जोडलाय. एन नायट्रोसो एन मिथिल ॲनिलीन हा कंपाऊंड तयार होतो जो की ऑइली असतो. तो येलो कलरला असतो. ओके म्हणून हे लक्षात ठेवा. सेकंडरी आपण नायट्रस ऍसिड when react with secondary aliphatic or aromatic it gives काय देतं ते? it gives N-nitroso amine which having yellow oily nature. या रिएक्शन्स पाहून घ्या. आणि नायट्रस ऍसिड कुठून आलं तर नायट्रस ऍसिड हे NaNO2 आणि HCl पासून आलं. ओके फक्त आपण लिहिलं वेगळ्या पद्धतीने ते नायट्रस ऍसिडच आहे. रिएक्शन्स पहा. त्यानंतर आपल्याला पाहिजे का टर्शियरी अलिफॅटिक आणि टर्शियरी अरोमॅटिक अमाइनच्या रिएक्शन्स. या रिएक्शन्स कृपया पहा. हा चला आता आपण पाहतोय टर्शियरी अमाइन्स. काय पाहतो आपण तर टर्शियरी अमाइन्स. इथं पण थोड्याशा 2 रिएक्शन्स लक्षात ठेवा. टर्शियरी अमाइन्स मध्ये आपण पाहतोय इथं मी असं म्हणेल अगोदर आपण पाहूया अलिफॅटिक टर्शियरी अमाइन. कोणत्या? अलिफॅटिक टर्शियरी अमाइन्स. तर इथं मला लिहित असताना मी असं म्हणेल हे जे कॉलम आहे इथं मोडतोच मी आता. ओके इथे टाकतोय सी टर्शियरी अमाइन्स. कोणते? 3 डिग्री अमाइन्स. ओके आता 3 डिग्री अमाइन्स इथं टाकतोय मी अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन्स. काय टाकतोय तर अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन्स. मला सांगायचंय अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन्स विषयी. अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन्स अलिफॅटिक टर्शियरी अमाइन्स रिएक्ट विथ nitrous acid to form water soluble nitrite salts. As no visible change is observed, it is said that there is a no reaction. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ पहा. हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क आहे हा? कोनिकल फ्लास्क. हे घ्या. हा घेतला मी इथं येतो. चला हा घेतला मी इथं कोनिकल फ्लास्क दिसणार नाही. इथं घेतोय मी हा कोनिकल फ्लास्क. कोणता घेता इथं? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला तर या कोनिकल फ्लास्क मध्ये 3 डिग्री अमाइन घ्यायचं. कोणतं घ्यायचं आपल्याला? 3 डिग्री अमाइन. अगोदर अलिफॅटिक घ्यायचं R3N. 3 डिग्री अमाइन कशाने रिप्रेझेंट केले जातात बरं? R3N. ओके R3N. आणि याच्यात काय टाकायचं आपल्याला तर यामध्ये टाकायचं NaNO2 आणि HCl. काय टाकायचं आपल्याला याच्यात तर याच्यात टाकायचं NaNO2 आणि डायल्यूट HCl. म्हणजेच हे दोन्ही टाकायचं. हे दोन ह्याच्यात टाकायचं. ते तयार होईल नायट्रस ऍसिड. काय तयार होईल तर नायट्रस ऍसिड. तर इथं लिहितोय मी टर्शियरी अमाइन्स आर रिप्रेझेंटेड ॲज R3N. इथे पहा आहे R3N टर्शियरी अमाइन. ओके टर्शियरी अमाइनची रिएक्शन कोणासोबत? नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड कुठून मिळतं तर नायट्रस ऍसिड मिळतं NaNO2 आणि डायल्यूट HCl पासून. लक्षात आलं का तुमच्या? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला? टर्शियरी अमाइन घ्यायचं. काय घ्यायचं? टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइन घेऊन ते कशात ठेवायचं?
बीकर मध्ये ठेवायचं. त्या बीकर मध्ये काय घ्यायचं, आईस घ्यायचा, बर्फ घ्यायचा, कारण ही कोल्ड कंडिशनला रिएक्शन होते. कोणत्या कंडिशनला, कोल्ड कंडिशनला. बर्फ असलेल्या कंटेनर मध्ये आपलं कोनिकल फ्लास्क घ्यायचा, त्याच्यात टर्शियरी अलिफॅटिक अमाइन घ्यायचं, नंतर NaNO2 आणि डायल्यूट HCl असलेलं मिक्सचर याच्यात ओतायचं. काय रिएक्शन होईल पहा, टर्शियरी अमाइन त्यामध्ये टाकायचं NaNO2 आणि डायल्यूट HCl 273 ते 278 केल्विनला, 273 ते 278 केल्विनला. जे इथं नायट्रस ऍसिड तयार होणार आहे ते लिहितोय मी असं HNO2 H प्लस NO2 मायनस. आता वेगळ्याच फॉर्म मध्ये लिहिलं. हा टर्शियरी अमाइन, हा हे 3 डिग्री अलिफॅटिक अमाइन. ओके, कोणता घेतला, 3 डिग्री अलिफॅटिक अमाइन. म्हणजे जर आपण नायट्रस ऍसिड टाकलं तर काय होतं पहा, इथं वाचा अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन. अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन्स react with nitrous acid to form water soluble nitrite salts. वाटर मध्ये सोल्युबल नायट्राइट सॉल्ट्स तयार होतात आणि तिथं कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. as no visible change is observed, it is said that there is a no reaction. याचा अर्थ काय, टर्शियरी अमाइन सोबत जर आपण नायट्रस ऍसिड टाकलं तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुम्हाला माहिती आहे, हा नायट्रोजन आपली लोन पेअर देतो, H+ ला आपल्याकडे ओढून घेतो. नायट्रोजन abstract the H+ towards itself. हा H+ नायट्रोजन कडे जाईल, R3NH+. इथे लिहितोय पहा R3NH+, हा प्लस आणि याच्या सोबत NO2 मायनस. म्हणजे हेच आपण असे लिहू शकता, हा तयार होतो अशा प्रकारचा. आता NO2 मायनस म्हणजे कोणता, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, NO2 मायनस म्हणजे नायट्राइट, NO2 मायनस म्हणजे नायट्राइट आणि NO3 मायनस म्हणजे नायट्रेट. म्हणजे काय तर नायट्रेट. when tertiary aliphatic amine is treated with nitrous acid, it gives trialkyl ammonium nitrate. ह्याचं नाव काय, तर तयार झाला ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट. ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट तयार होईल ना, नायट्रेट नाही, सॉरी, नायट्राइट. हा वॉटर सोल्युबल तयार होतो, हा वॉटर सोल्युबल कंपाऊंड तयार होतो. नो चेंज, इथं नो कलर ऑब्झर्वेशन किंवा नो विजिबल चेंज अशा प्रकारे. म्हणजेच हे बीकर घ्यायचं, बीकर बर्फ असलेल्या कंटेनर मध्ये ठेवायचं. याच्यात काय घ्यायचं, 3 डिग्री अमाइन घ्यायचं, टर्शियरी अमाइन घ्यायचं. टर्शियरी अमाइन घेतल्यानंतर या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये NaNO2 आणि HCl घ्यायचं, ते वतायचं. तर NaNO2 आणि HCl पासून काय तयार होतं, नायट्रस ऍसिड. ते तयार झालं नायट्रस ऍसिड. हे नायट्रस ऍसिड आपण याच्यासोबत नायट्रस ऍसिड टाकल्यानंतर फक्त इथं रिएक्शन होत नाही, तर काय तयार होतं, वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होतो. टर्शियरी अमाइन मधला नायट्रोजन आपली लोन पेअर ही कोणाला देतो, प्रोटॉनला देतो. प्रोटॉनला स्वतःकडे घेतो. आणि तुम्हाला माहिती आहे R3NH हे म्हणजे काय, ट्रायअल्किल अमोनियम आयन. कोणता, ट्रायअल्किल अमोनियम आयन आहे. तर हा ट्रायअल्किल अमोनियम आणि ह्या नायट्रस ऍसिड मधला नायट्राइट, म्हणून या कंपाऊंडचं नाव ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट आहे. काय तर तुम्ही हा इथं चार्ज लिहिला काय किंवा तोच चार्ज तुम्ही इथं लिहिला काय, काही फरक पडत नाही. ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट NO2 मायनस. हा कोणता आहे, तर हा आहे NO2 मायनस, ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट. आणि हा जो इथं रिएक्शन होईल असं वाटतं, तिथं कोणत्याही प्रकारचा विजिबल चेंज दिसत नाही. जसं मागच्या रिएक्शन मध्ये येलो कलर दिसत होता, इथं कोणत्याही प्रकारचा कलर दिसत नाही. नो विजिबल चेंज इज ऑब्झर्वड. ओके, अँड म्हणून त्याला आपण म्हणतो नो रिएक्शन. कधी इथं तुम्ही असं जर लिहिलं टर्शियरी अमाइन प्लस HNO2, इथं तुम्ही कधी लिहू शकता नो रिएक्शन. काय लिहू शकता तुम्ही, नो रिएक्शन. एक्झाम्पल घेऊ आपण, तरी काय होतं तर आता म्हणतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन ट्रायइथिल अमाइन. टर्शियरी अमाइनचं एक्झाम्पल घ्यावं लागेल ना आपल्याला. तर मी तर म्हणतो एक्झाम्पल, ट्रायइथिल अमाइन ऑन रिएक्शन विथ सॉल्ट. तर सॉल्ट कोणतं देतं ते, ट्रायइथिल अमाइन ऑन रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड गिव्स. कोणतं सॉल्ट देतं पहा, तुम्ही मला सांगता. आता ट्रायइथिल अमाइनचा फॉर्म्युला ते हे पहा, CH3CH2 टेकन थ्राइस N. हा झाला ट्रायइथिल अमाइन.
ओके, ट्रायथिल अमाईनची रिएक्शन कोणासोबत? नायट्रस ऍसिड सोबत. नायट्रस ऍसिड कुठून येतं? HCl आणि NaNO2 पासून. NaNO2 आणि HCl किती टेम्परेचरला? 273 ते 278 केल्विनला. याच्यापासून काय तयार होतं? सांगा, याच्यापासून काय तयार होतं? नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड इथं कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं मी? H+NO2-. हायड्रोजन नायट्रोजन जो बॉन्ड आहे तो इथं तुटतो, H+NO2- हा तुटतो. ओके, हा नायट्रोजन लोन पेअर देतो कोणाला? H+ आणि स्वतःकडे घेतो. इथं तयार होईल असं CH3 CH2 टेकन थ्राइस, CH3 CH2 टेकन थ्राइस. N लोन पेअर देऊन H+ ला घेतो, म्हणजे इथं पहा NH. ओके, लोन पेअर दिल्यामुळं आणि प्रोटॉन घेतल्यामुळे कोणता चार्ज येईल? त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. काय येईल तर? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तो तुम्ही असाही लिहू शकता किंवा तोच चार्ज नायट्रोजनचा चार्ज तुम्ही इथे लिहू शकता. आणि त्याच्या बाहेर काय? तर त्याच्या बाहेर NO2-. त्याच्या बाहेर काय? NO2-. मग याचं नाव काय? तर तुमच्या माहितीसाठी आपल्याला हे माहिती आहे, NH4Cl असेल त्याला आपण म्हणतो अमोनियम क्लोराईड. त्याला काय म्हणतो आपण? अमोनियम क्लोराईड. मग इथं पहा ना, त्या NH4+ चे 3 हायड्रोजन ॲटम 3 इथिलने रिप्लेस केलं होतं, म्हणून ट्राय इथिल अमोनियम आणि क्लोराईडच्या ऐवजी याचं पान, याचं नाव काय असतं? तर ह्याचं नाव असतं अमोनियम क्लोराईड. काय नाव असतं याचं? याचं नाव असतं अमोनियम क्लोराईड. आणि म्हणून हा अमोनियम क्लोराईडचा डेरिव्हेटिव्ह आहे. अमोनियम क्लोराईडचे 4 पैकी 3 हायड्रोजन ॲटम इथिल रिप्लेस केलं होतं आणि क्लोराईड हा NO2 रिप्लेस केला आहे, म्हणून याचं नाव असेल ट्राय इथिल. कोणतं? ट्राय इथिल अमोनियम. ट्राय इथिल अमोनियम नायट्राइट हा तयार झाला. ओके, नो विजिबल चेंज. वॉटर सोल्युबल सॉल्ट हे काय आहे? तर सॉल्ट आहे. हे सॉल्ट आहे, वॉटर सोल्युबल सॉल्ट इथं तयार झालेलं आहे. ही रिएक्शन पाहून घ्या. ओके, अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन. तर अलिफॅटिक 3 डिग्री अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड टू फॉर्म वॉटर सोल्युबल नायट्राइट सॉल्ट. कोणतं? तर वॉटर सोल्युबल नायट्राइट सॉल्ट तयार होतं. इथं कोणत्याही प्रकारचा कलर आपल्याला दिसत नाही, म्हणून इथं नो रिएक्शन झाली, म्हणजे नो रिएक्शन आपण असं लिहू शकता. ट्रायथिल अमाइन हे कोणतं आहे? एक्झाम्पल आपण घेतलं तर ट्रायथिल अमाइन हे आहे. ट्रायथिल अमाइन. वेन ट्रायथिल अमाइन, इथं पहा ट्रायथिल अमाइन कोणतं? हे ट्रायथिल अमाइन ऑन रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड इट गिव्स ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट. इथं राहील ना आपल्या याचं ट्रायथिल अमाइन ऑन रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड गिव्स. हा सांगा, याचं नाव काय? तर ते आहे ट्रायइथिल अमोनियम. ट्रायइथिल अमोनियम नायट्रेट. ट्रायइथिल अमोनियम नायट्रेट हे तयार होतं. किंवा इथे लिहितो ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट. सॉरी, ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट हे तयार होतं. ओके, ट्रायइथिल अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड इट गिव्स ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट. आणि हे कुठून आलं? याचं नाव काय आहे? तर हे आहे नायट्रस ऍसिड. ते कुठून आलं? या मिक्सचर पासून ते आलं. ओके, आता एकच शेवटची रिएक्शन आहे, ती म्हणजे कोणती? एरोमॅटिक 3 डिग्री अमाइन. अगोदर ही रिएक्शन पाहून घ्या. ओके, लास्ट रिएक्शन पाहायची आपल्याला नायट्रस ऍसिड सोबत अमाइनची. ती म्हणजे कोणती? एरोमॅटिक टर्शियरी अमाइन सोबत. कोणासोबत? एरोमॅटिक टर्शियरी अमाइन सोबत. इथे काय लिहिलं पहा, एरोमॅटिक 3 डिग्री अमाइन. कोणतं? एरोमॅटिक 3 डिग्री म्हणजे टर्शियरी अमाइन undergo electrophilic ring substitution to give compounds in which nitroso group attached to ring carbon atom. ओके, हीच एक शेवटची रिएक्शन आहे. एक्झाम्पल, N, डायमिथिल अनिलीन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड टू गिव्ह 4 नायट्रोसो N, डायमिथिल अनिलीन. तुम्हाला एका मार्कासाठी रिएक्शन असते. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन N, डायमिथिल अनिलीन. तर विद्यार्थी मित्रांनो, रिएक्शन कडे लक्ष द्या. तर प्रोडक्ट काढत असताना, रिएक्टंट काढत असताना पहा, इथे मी रिंग काढतोय. ही पहा, दिसते रिंग तुम्हाला? ओके, ही बेंझिन रिंग. इकडं मी जोडतोय N, याला जोडतोय मी CH3, याला जोडतोय मी CH3. याचं नाव काय बरं? याचं नाव तुम्हाला लिहिता येतं. हा टर्शियरी अमाइन. हा कोणता? तर पहा, इथं मी टर्शियरी अमाइन घेतलं होतं. कोणतं अमाइन घेतलं? टर्शियरी एरोमॅटिक अमाइन. याचं नाव काय? तर तुम्ही याच्या अगोदर पाहिलेली आहे नॉमेनक्लेचर मध्ये. तर हा आहे N, डायमिथिल. N, डायमिथिल अॅनिलीन आहे. N, डायमिथिल अॅनिलीन. हा आहे N, डायमिथिल अॅनिलीन. आपण असं म्हणूया
रिएक्शन करत असताना. आता इथं आपण घेतला हा कोणता, हे बीकर घेतलं मोठं, त्याच्यात बर्फ घेतला, कोनिकल फ्लास्क घेतला, आपल्याला रिएक्शन करायची N, N डायमिथिल ॲनिलीन. म्हणून या कोनिकल फ्लास्क मध्ये N, N डायमिथिल ॲनिलीन घेतला, त्यात टाकायचं NaNO2 आणि HCl. काय टाकायचं? NaNO2 आणि HCl. पहा इकडे तुम्ही, इथं टाकायचं आपल्याला NaNO2 नायट्रस सोडियम नायट्रेट आणि डायल्यूटेड HCl. याच्यापासून काय तयार होतं? याच्यापासून तयार होतं, सांगा काय तयार होतं? तर याच्यापासून तयार होतं नायट्रस ऍसिड. कोणतं? नायट्रस ऍसिड. ओके. आणि मी असं म्हणेल इथं पुन्हा लिहितो HON डबल बॉन्ड O. ओके. हा OH मायनस, हा NO प्लस. N डबल बॉन्ड वरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. When N, N dimethyl aniline is react with nitrous acid, तर पहा नायट्रस ऍसिड मधला ऑक्सिजन नायट्रोजन बॉन्ड तुटतो. जेव्हा टर्शियरी अरोमॅटिक अमाइन असतं तर कोणता बॉन्ड तुटतो? ऑक्सिजन नायट्रोजन बॉन्ड तुटतो. आणि हा जो नायट्रोसो इलेक्ट्रोफाइल आहे, तो हा N जो आहे ना त्याच्या प्यारा पोझिशनला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर नाही का, सॉरी नंबर चुकली थोडीशी माझी. ओके. या कार्बनला नायट्रोजन जोडला म्हणून हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर. हा जो N, N डायमिथिल ॲनिलीन आहे त्याची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर हा जो नायट्रोसो ग्रुप आहे, नायट्रोसो ग्रुप अरोमॅटिक रिंगच्या पॅरा पोझिशनवरती अटॅक करतो. इलेक्ट्रोफाइल हा पॅरा पोझिशनवरती अटॅक करतो. आणि यातला मी असं म्हणतोय हा जो H आहे का, हा H प्लस रिप्लेस होतो. H प्लस इज रिप्लेस्ड बाय नायट्रोसो ग्रुप. आणि इथं तयार होतं ते पहा काय तयार होत होतं, फक्त H प्लस रिप्लेस करायचा, बाकी काहीच नाही. H प्लस रिप्लेस करायचा, इथं जसं तसं इथं N डबल बॉन्ड O. आणि बाय प्रोडक्ट हे पहा, हा H प्लस आणि हा OH मायनस इन द फॉर्म ऑफ H2O निघून जाईल. आणि हा जो कंपाऊंड आहे, हा NO2, हा जो NO ग्रुप आहे नायट्रोसो ग्रुप, हा कोणता ग्रुप आहे? हा आहे नायट्रोसो ग्रुप. नायट्रोसो या कंपाऊंडच्या किती नंबरच्या कार्बनला जोडलाय? 4 नंबरला. किती नंबरला? हा नंबर किती आहे? हा 1, हा 2, हा 3 आणि 4, हा 5 आणि हा 6. मग हा जो कंपाऊंड तयार झाला याचं नाव काय? तर ह्याचं नाव आहे 4 नंबरला नायट्रोसो, 4 नायट्रोसो आणि बाकीचं N, डायमिथिल ॲनिलीन हा कंपाऊंड तयार झाला. ओके. लक्षात आलं का? अरोमॅटिक टर्शियरी अमाइन काय सांगत होतं? अरोमॅटिक अगोदर सांगा. अलिफॅटिक टर्शियरी अमाइनचं काय होतं? अलिफॅटिक टर्शियरी अमाइन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड, इट गिव्स ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट इज अ वॉटर सोल्युबल सॉल्ट. ट्रायइथिल अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट हा कंपाऊंड तयार होतो. पण इथं असं सांगितलं अरोमॅटिक टर्शियरी अमाइनची रिएक्शन मात्र वेगळी आहे. अरोमॅटिक टर्शियरी अमाइन अंडरगो इलेक्ट्रोफिलिक रिंग सबस्टिट्यूशन. ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? तर ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन प्रकारची रिएक्शन आहे. N, N डायमिथिल ॲनिलीन मधल्या पॅरा पोझिशनचा H प्लस हा नायट्रोसो ग्रुपने रिप्लेस केलाय. ही आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नायट्रोसो ग्रुपने कोणत्या पोझिशनवरती अटॅक केला? तर पॅरा पोझिशनवरती अटॅक केला. ओके. म्हणून तर मी म्हणतोय N, N डायमिथिल ॲनिलीन. कोणता? N, N डायमिथिल ॲनिलीन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड टू गिव्ह 4 नायट्रोसो N, N डायमिथिल ॲनिलीन. तुम्हाला एका मार्कासाठी रिएक्शन असते. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन N, N डायमिथिल ॲनिलीन? तर N, N डायमिथिल ॲनिलीनच्या पॅरा पोझिशनचा H प्लस हा नायट्रोसो ग्रुप नायट्रस ऍसिड मधला रिप्लेस करत असतो. आणि म्हणून N, N डायमिथिल ॲनिलीन इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड, इट गिव्स 4 नायट्रोसो N, N डायमिथिल ॲनिलीन. काहीच अवघड नाही या रिएक्शन मध्ये, काहीच अवघड नाहीये. तुम्ही म्हणता कशी लक्षात ठेवायची? पहा हा कोणता काढलाय मी, हे तर माहिती आहे तुम्हाला. N कशामुळे बरं? कारण हा मिथिल ग्रुप ह्या नायट्रोजनला, हा मिथिल ग्रुप नायट्रोजनला नाही का. तर N, N डायमिथिल ॲनिलीन हा टर्शियरी अरोमॅटिक अमाइन आहे. हा टर्शियरी अरोमॅटिक अमाइन आहे, तुम्हाला माहिती आहे. N, N डायमिथिल ॲनिलीनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर नायट्रस ऍसिड मधला कोणता बॉन्ड तुटतो? O आणि N बॉन्ड तुटतो. N डबल बॉन्ड O हा नायट्रोसो ग्रुप आहे. ह्या ग्रुपला काय म्हणतो आपण? या ग्रुपला आपण म्हणतो नायट्रोसो. हा कोणता ग्रुप आहे? नायट्रोसो. दिस नायट्रोसो ग्रुप अटॅकिंग ऑन
पॅरा पोझिशन, कोणत्या पोझिशनला? पॅरा पोझिशन ऑफ एन कॉमा एन डायमेथिल ऍनिलीन, आणि पॅरा पोझिशनचा हा जो ना एच, हा एच प्लस रिप्लेस केला जातो. नायट्रोसो ग्रुप रिप्लेस द एच प्लस अँड टू फॉर्म 4 नायट्रोसो, 4 नंबरला आहे 4 नायट्रोसो एन कॉमा एन डायमेथिल ऍनिलीन, हा कंपाऊंड तयार होतो. इथं संपल्या ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. ओके, तर आपण पाहिलं नायट्रस ऍसिड हा प्रायमरी अमाइन सोबत वेगळ्या, सेकंडरी अमाइन सोबत वेगळ्या आणि टर्शियरी अमाइन सोबत वेगळ्या रिएक्शन देतो, हे आपण पाहिलं. मला सांगा, आठवतं का तुम्हाला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन प्रायमरी अमाइन म्हटलं तर प्रायमरी अलिफॅटिक अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर फायनल प्रोडक्ट हा अल्कोहोल तयार होतो. फायनल प्रोडक्ट अल्कोहोल तयार होतो. जर प्रायमरी अरोमॅटिक अमाइन असेल, त्याची रिएक्शन जर नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर दुसऱ्या स्टेप मधला फायनल प्रोडक्ट हा फेनॉल असतो. काय असतो? फेनॉल असतो. नंतर नायट्रस ऍसिडची रिएक्शन सेकंडरी अलिफॅटिक आणि अरोमॅटिक सोबत काय होते, तर नायट्रस ऍसिड रिएक्ट सेम विथ अलिफॅटिक and aromatic secondary amine. When nitrous acid react with aliphatic and aromatic secondary amine, it gives N-nitrosoamine, which having oily yellow compound तयार होतो. टर्शियरी अलिफॅटिक अमाइन असेल आणि नायट्रस ऍसिडची रिएक्शन झाली असेल, हे काय आहे? हे नायट्रस ऍसिड आहे. काय तर हे नायट्रस ऍसिड. टर्शियरी अमाइनची रिएक्शन, टर्शियरी अलिफॅटिक अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर वॉटर सोल्युबल नायट्राइट सॉल्ट तयार होतं, आणि जर टर्शियरी अरोमॅटिक अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर 4 नायट्रोसो ऍनिलीन तयार होतं. काय तयार होतं? तर 4 नायट्रोसो ऍनिलीन तयार होतं. म्हणजे N कॉमा N डायमिथिल ऍनिलीन असेल तर त्याच्यापासून 4 नायट्रोसो N कॉमा N डायमिथिल ऍनिलीन हे तयार होतं. ओके, सो हिअर वी कंप्लीट ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन amines. Nitrous acid behave differently with 1 degree, 2 degree and 3 degree amine. Hence nitrous acid is also used to distinguish 1 degree, 2 degree and 3 degree amines. Okay, so thank you so much. Remaining part we will continue in next lecture.